पत्रकारिता, निरूपण, प्रवचन, व्याख्यान यातून विवेकाचा जागर करणारे विवेकजी घळसासी गुरुजी यांचे पसायदान श्री ज्ञानदेवांचे या विषयावर निरूपण. स्वामी विवेकानंदांच्या सार्धशतीच्या वेळेला भगवंत मंदिरामध्ये माझे 3 दिवस व्याख्यानात आली होती. या वर्षात त्याचे करते धरते होते आणि प्रचंड प्रतिसाद त्याला लाभला. त्यानंतर आम्ही शिक्षण संस्थेतही खूप उपक्रम केले होते. पण त्यानंतर कारण काही मिळलं नाही, पण वार्षिक येणं झालं. योगायोगाला हे 3 दिवस 4 दिवस असे होते की ज्यात मी बार्शीला येऊ शकत होतो, म्हणून तारखेत थोडा बदल झाला. आता लक्षात आला 4 तारखेच्या ऐवजी थोडं पुढे आपण ही व्याख्यान केली. यानंतर जून अखेर देशाबाहेर प्रवास आहे. या व्याख्यानमालेत येण्याचं आणखीन एक कारण म्हणजे या व्याख्यानमालेच्या संयोजना पाठीमागचा हेतू हा नुसताच मनोरंजनाचा कार्यक्रम नसतो. दुसरी गोष्ट, केवळ धार्मिक भोळेपणानेही इथले विषय घेतले जात नाही, तर याच्या पाठीमागे लोकांना जागं करणं हा एक हेतू आहे. आणि मी 50 वर्ष 55 वर्ष जागल्या म्हणूनच गर्दी गोळात रात्री ग्रस्त घालत फिरतोय. त्यामुळे मला ते आवडतं की लोकांना जागं केलं पाहिजे. संत साहित्यावर आणि संतांच्या पसायदानावर 3 दिवस व्याख्यान. तर डॉक्टर प्रकाशराव मला असं म्हणाले की नव्या पिढीला संत कळणं आवश्यक आहे. अगदी खरं. पण केवळ नव्या पिढीला ते संत कळणं आवश्यक आहे अशातला भाग नाही, तर एका अंधा युगातून संपूर्ण समाज मनाचं चिंतन बाहेर येणं हे पण आवश्यक आहे. आपण नीट समजून घेतलं पाहिजे की देश स्वतंत्र झाल्यानंतर आणि स्वतंत्र होत असताना एक जाणीवपूर्वक प्रयत्न ज्याला भारत समर्थ व्हावा असं वाटत नव्हतं त्या लोकांनी केला. त्याच्यामध्ये अग्रणी होते लेफ्ट लिबरल्स, डाव्या विचारसरणीचे लोक, ज्यांनी प्रशासनाच्या सरकारच्या माध्यमातून संस्कार आणि शिक्षण प्रणालीवरती आपला कब्जा जमवला होता. आणि इतक्या चतुराईनं त्यांनी असा प्रयत्न केला होता की जे जे भारतीय आहे ते सगळं निरर्थक आहे. अगदी अशक्य झालं तर त्याचा उल्लेखही करताना इतका ओझरता करायचा की त्याचा कुठला प्रभाव विद्यार्थ्यांच्या मनावर पडता कामा नये. आपल्याला आश्चर्य वाटेल हे कारस्थान केवढं मोठं होतं आहे आणि असणार. गेले काही दिवस एक शब्द आपण ऐकला असेल की ज्या शब्दामध्ये या कारस्थानाचा एक पैलू आपल्याला दिसतो, USA असा एक शब्द आहे. ही एक अमेरिकेतली संस्था आहे आणि ही संस्था जवळजवळ हा देश स्वतंत्र झाल्यापासून आपला वेगवेगळ्या स्वयंसेवी संघटनांना पैसे पुरवते. त्या संघटनांचं तोंडावळा असं आहे की समाजामध्ये काही ना काहीतरी चांगलं करायचं, अंधश्रद्धेतून समाजाला बाहेर काढायचा आहे, रोग जागृती घडवायची आहे, 100 हेतू सांगितले जातात. पण हा सगळा फंड जेव्हा येतो आहे मिलियन, ट्रिलियन, बिलियन डॉलर्स, थोडा नाही, त्याचा खरा हेतू आहे भारतीय समाज मनामधून भारतीयत्व नाहीसं करून टाकणं. महाराष्ट्रामध्ये हे प्रयत्न असाच झाला की संत साहित्याविषयी तरुण पिढीला आकर्षण वाटू नये असा प्रयत्न सर्वतून झाला. मग त्याच्यामध्ये अनेक पैलू आले. आपल्याला कळलं नाही, जे हे राबवत होते त्यांनाही कळलं नाही की आपल्या हातून नेमकं काय घडतंय. ते म्हणजे संत साहित्य, संत तत्वज्ञान, संत जीवन जर महाराष्ट्रात नसतं तर महाराष्ट्राचं आजचं प्रगल्भ समाज जीवन उभं राहिलेलं आपण पाहू शकलो नसतो.
जात पात पंथ भाषा भूषा आहार राहण्याचं परिप्रेक्ष्य ग्रामीण शहरी निमशहरी या सगळ्या भेदाच्या पलीकडे मराठी मनाला एकत्र करण्याचं अद्भुत कार्य संतांनी केलं. हे जेव्हा अशा पद्धतीची कारस्थानं करणाऱ्या परकीय संघटनांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी क्रमिक पुस्तकातून संतांचं साहित्य हळूहळू कमी करायला सुरुवात केली. दुसरा भाग केला सामाजिक जीवनामध्ये संतांनी जी सामाजिक ऐक्याची चळवळ उभी केली होती तिला सोंग दिला. संतांची जाती जातीत विभागणी केली आणि ती इतक्या चतुराईने केली की संतांची जात ही संतांच्या शिकवणीपेक्षा प्रभावी कशी आहे आणि त्यामुळे या जातीचा हा संत आहे ना याचं विचारात घ्यायचं कारण नाही. संतांवर राग होता का? नव्हता. कारण त्या संत साहित्य वाचलं तर संतांवर रागवायचं की प्रेम करायचं कळेल. हेतू हा होता की समाजात जातीय भिंती निर्माण झाल्या पाहिजे. मग केवळ संत वाटले गेले का? नाही वाटले गेले, महापुरुष वाटले गेले. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाचे? नवबौद्धांचे. अण्णाभाऊ साठे कोणाचे? मातंग समाजाचे. छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे? म्हणताना म्हटलं सगळ्यांचे, पण चुप होतं मराठ्यांचे. मग लोकमान्य टिळक कोणाचे? गेल्या दाखवण्याचे नाही, ब्राह्मणांचे. महापुरुषांची विभागणी, संतांची विभागणी आणि त्यामुळे झालं काय? आपलं सामाजिक जे वस्त्र होतं ऐक्याचं ते विरघळीत व्हायला आणि कारस्थान फार मोठं आहे. पुन्हा माझं वाक्य लक्षात ठेवा, ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स केवळ यासाठी खर्च होत आहे. महाराष्ट्रापुरता विचार असल्यामुळं आणि संत 3 दिवस घेत असल्यामुळं संतांवर अनेक मी बोलतो. पण गेल्या काही दिवसामध्ये एका युट्यूबच्या एका कार्यक्रमाविषयीची चर्चा तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. ते युट्यूबर्स कोण आहेत? ग्लेन मिल्लर्सनी प्रोजेक्ट केलेले हे युट्यूबर्स कोण आहेत? मी त्यांची नावं घेणार नाही कारण का हे भगवंताच्या मंदिराचं व्यासपीठ आहे, संत साहित्याचा विषय आहे. अशा फुलांना लोकांची नावं मला घ्यायची नाही. पण तुमचं लक्ष तिकडेही वेधायचं आहे कारण का व्याख्यानमालेचा हेतू प्रबोधन. एक चर्चा युट्यूबवर सरळ सरळ अशी चालते की तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या एकांतातल्या गोष्टींमध्ये रस आहे का? मोठ्या क्लेशाने मी तो शब्द वापरतोय की तुम्ही तुमच्या आई वडिलांचा संभोग बघून आनंदित होता का? आणि जर तसे तुम्ही होत असाल तर तुम्हाला तशा क्रियेत सहभागी व्हायला आवडेल का? एक मुलगी 3 मुलं एकत्र बसून ब्लॅक कॉमेडी किंवा स्टँडअप कॉमेडी किंवा अशा पद्धतीचं एक युट्यूब चॅनल चालवतात आणि तुमची माझी अर्धवट वयातली मुलं मुली ते बघतात आणि त्यांना असं वाटतं आई वडिलांच्या विषयी असं विचार मनात येणं ही फॅशन आहे, चालतं असं. आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, व्हायलाही पाहिजे, कठोर शिक्षा होईल, कठोरतम शिक्षा व्हायला पाहिजे. कारण का या देशाच्या संस्कृतीत ईश्वराला जेवढं मानत नाही आपण त्यापेक्षा जास्त आई वडिलांना मानतो. आणि आई वडिलांच्या संबंधाने अशा पद्धतीचे विचार म्हणजे त्याच्यानंतरची मुलगी आहे युट्यूबवर ती शिव्या देते, शिव्या कधीच म्हणजे आपल्याकडे रस्त्यावरच्या भांडणात सुद्धा अशा शिव्या देताना त्या शिव्या देणाऱ्याला संकोच वाटेल तसे शिव्या ते उच्चारते. आमच्या डोक्यात विष घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि यासाठी सुद्धा करोडो रुपये भारताचं स्थैर्य उद्ध्वस्त करण्यासाठीच्या एजन्सी करत आहे. आपल्याकडे असे लोक आहेत, आपल्याला लक्षात येत नाही. आपल्याला असं वाटतं की हे सामाजिक आंदोलन आहे. नर्मदेच्या धरणाविषयी सुरू झालेलं आंदोलन आपल्याला असं वाटतं की पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहे. पण जेव्हा आपण बारकाईने विचार करायला लागतो तेव्हा असं लक्षात येतं की नर्मदा डॅम बनवून न देण्यामध्ये अमेरिकेचा हित आहे आणि त्याच्यासाठी इथले सो कॉल्ड विचारवंत आणि ऍक्टिव्हिस्ट
बळी पडतात. बळी नाही पडत, पैसे घेऊन ते करतायत. आम्हाला वाटतं की वरवरणी हे आंदोलन आहे. म्हणजे समजा उद्या बार्शीमध्ये मी एक आंदोलन सुरू केलं की फलाण्या रस्त्याला आमच्याचं नाव घ्या. मी माझे 4 मित्र उभे राहिले, हे आंदोलन सुरू झालं तर या सगळ्या एजन्सीचं लक्ष आहे. ते काय करतात, विषय घडचाच आहे, बार्शीच्या रस्त्यात आहे, याच्या 10 मित्राचा आहे, त्याला हवा द्या आणि ती इतकं वाढवा की बार्शीची शांतता नाहीशी झाली पाहिजे. मला कळतच नाही की मी त्यांच्या हातातलं सावज कधी जातो, त्यांच्या हातातलं शस्त्र कधी जातं. 80% अधिक सामाजिक आंदोलनाची दिशा अशा पद्धतीने भरकटून टाकली आहे. हेतू एकच, इथलं ऐक्य कमी करायचं. आणि म्हणून प्रकाशराव जेव्हा म्हणाले तरुणांना संत कळाले पाहिजे, तेव्हा मला त्यांच्या लक्षात आलं की खरोखर कळाले पाहिजे. पण तरुणांना कधी कळते, ज्येष्ठांना कळाले तर. ज्येष्ठांच्यासाठी संत काय आहे तर ज्येष्ठांच्यासाठी संत, आणि नुसतं ज्येष्ठ श्रोत्यांसाठी म्हणत नाही. संत साहित्यावरती कीर्तन प्रवचन करणाऱ्या, व्याख्यानं देणाऱ्या आम्हा सगळ्यांच्यासाठी सुद्धा संत नेमके कसे आहेत आम्ही अजून निश्चित करू शकलेलो नाही की संतांची कोणती भूमिका आहे आणि कोणता पैलू आहे की जो आम्हाला नव्या पिढीसमोर आणायचा. असा पैलू आहे त्याच्यामध्ये व्यक्तिगत विकासाचा फार सूक्ष्म रीतीने विचार केला. असं नाही की गेल्यानंतर स्वर्ग मिळणार, कैलास मिळणार की वैकुंठाला जाणार. असंही नाही की यात्रा करा, तीर्थयात्रा करा, उपवास करा, एवढ्या पुरतं ते मर्यादित आहे. एकाही संतांचं फक्त आम्ही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणता ठेवला आहे तो एकदा नीट करून घेतला की आपल्या लक्षात येतं की संतांच्या एकेका शब्दामध्ये व्यक्तिगत विकासाचा मंत्र आहे, सामाजिक संघटनेचा मंत्र आहे आणि संपूर्ण समाजाच्या उन्नतीचा, भौतिक जीवनातल्या उन्नतीचा आणि आध्यात्मिक जीवनातल्या उन्नतीचा महामंत्र आहे. पण आम्हाला सगळं सोपं करून सांगायची सवय झाली. त्यामुळे आता आम्ही येताना चर्चा करत होतो की आजकाल कीर्तन प्रबोधनापेक्षा मनोरंजनाचं साधन झालंय. व्याख्यान उरकायचा विषय ठरले, प्रवचन एकामागे इतके दृष्टांत द्यायचे की श्रोते भांबावून गेले पाहिजे आणि उठल्यानंतर एवढंच म्हटलं पाहिजे काय प्रवचन झालं, काय झालं, काही नाही कळलं. ही चैन आपल्याला परवडणार नाही. आणि याचं कारण असं आहे की ह्या सगळ्या प्रबोधकांनी, कीर्तनकार, प्रवचनकार, वक्ते यांच्या वैयक्तिक जीवनातलं साधनेचं अनुष्ठान आहे ते जवळजवळ संपत आहे. आता ते पोपट पंचीवरती प्रपंच करतात. केव्हा पोपट पंचीवरती ऐकलंय, वाचलंय, घोटून घेतलंय, म्हणजे कीर्तन प्रवचनकारांसाठी शाळा असू शकते ही गोष्टच मला नैसर्गिक वाटते. तुकाराम महाराज कोणत्या कीर्तन शाळेत गेले होते शिकायला. इतकं हातून बेचैन झालं त्याला की मला हे सांगितल्याशिवाय राहत नाही, बोलते की ज्यांना दीर्घ डोळा. मग ते बोलायला लागले आणि मग त्यांचं बोलणं कीर्तन झालं. आता आम्ही ते पाठ करतोय आणि तुमच्या पुढे सादर करतोय. त्यामुळं वर्तमानामध्ये सन्माननीय अपवाद असतातच. वर्तमानामध्ये कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, परफॉर्मिंग आर्ट झाले. अशा पार्श्वभूमीवर प्रबोधनाचा आग्रह धरून ही व्याख्यानमाला होते ही खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आणि जगद्गुरु तुकोबा राय या तिघांच्या मागणीत बसायला किती अर्थ लपलेला आहे, कशा कशा पद्धतीने आपण बघू शकतो. मी म्हटलं तसं वैयक्तिक विकास तर आहेच, सामाजिक जागृती आहेच, प्रबोधन आहे, आध्यात्मिक उन्नती आहे. आणि हे इतक्या कमी अक्षरांमध्ये, कमी शब्दांमध्ये, कमी मीटरमध्ये बसवणं ही संतांच्या प्रतिभेची, प्रज्ञेची, बुद्धीची, वृतंबरा बुद्धीची झेप आहे. आणि तसं बघितलं पाहिजे. मोक्ष मिळणं, न मिळणं, देव प्रसन्न होणं, माझ्या हातून देवानी खाणं वगैरे. नामदेव महाराजांना ते सांगायचं नाही, तुकाराम महाराजांना माझ्यासाठी विमान आलं याचं कौतुक नाहीये.
ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीमध्ये आजही प्रचिती देतात, यासाठी सगळं त्यांनी केलेलं नाहीये. ते असं म्हणतात की हे सगळं लक्षात घ्या आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अशी प्रचिती मिळवा की तुमचं जगणं धन्य झालं पाहिजे. इह परलोकीच पळकुटेवाद नाही आहे, पलायनवाद नाही आहे. अनेक इतिहासाच्या अभ्यासकांनी असं म्हटलं, हे संत तर लेखाचे टाळकुटे होते. यांनी काय केलं, म्हणजे मोठ्या राजवाड्यांचाही इतिहासकारांनी म्हटला, कोणी हर्षदर्शनी, त्यांना कळत नाही की संत काय करतात. आणि म्हणून 3 संतांचं बसायला मला कल्पना आहे की ते 1.5 तासात, 2 तासात, 2 तासात पूर्ण होत नसतं. पण त्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आपल्याला त्यातून जर लागला तर भाषण संपल्यावर भाषण सुरू होतं. भाषण संपल्यानंतर जर भाषण खरंच संपत असेल तर भाषण केलं आहे. घरी जाताना, घरी गेल्यावर, रात्री अडवत झाल्यावर, सकाळी उठल्यावर, अरे हे वाक्य असं आहे, हे चरण असं आहे, हा शब्द असा आहे, याचा अर्थ असा आहे, हे जेव्हा आपल्या मनात सुरू होतं तेव्हा 3 दिवसाची व्याख्यानमाला पुढे 30 दिवस आपल्या मनात चालू असते. आणि ते व्याख्यानमालेचं खरं यश. ही सगळी प्रस्तावना यासाठी की आपल्याला खूप सावध राहून प्रत्येक घटनेकडे यापुढे बघावं लागेल. कारण सीमेवरती लढणं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच आपण जिथे आहोत तिथे दक्ष राहून लढणं महत्वाचं आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही प्रकारे भारतीय परंपरेच्या विरोधामध्ये काही घडत असेल, घडताय असं वाटलं असेल तर आपण जिथे आहोत तिथे त्याला ठाम विरोध करू शकतो पाहिजे. ज्ञानदेवाच्या एकूण समग्र रचनेकडे बघत असताना मला एक गोष्ट विलक्षण वाटते. पसायदानापर्यंत जाण्याआधी हे पण लक्षात घेतलं की एक 16-18 वर्षाचा मुलगा आणि जर आपल्या घरात त्या वयाच्या मुलामुलीची तुलना करून बघा, म्हणजे आपल्या घरातल्या 16-18 वर्षाच्या मुलांना बसायला पाठही नाही. ज्या काळात ज्ञानेश्वर महाराजांनी काय काय करून ठेवलं ते कळालं पाहिजे. 100 मार्क, मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन, गलेलंठ पॅकेज, हे काही जगण्याचे यश नाही. हे जगण्यासाठी ते एक यशस्वी साधन आहे. पण मी जगतोय माणूस म्हणून आणि हा दुर्लभ मनुष्य देह मला प्राप्त झालाय, ते यापेक्षा काहीतरी मिळवायचं आहे. तर काय मिळवायचं आहे? तर या तरुण मुलांनी, ज्ञानेश्वरांनी दाखवून दिलं की जर ठरवलं तर काय काय करताय. बघा किती बहुकोणीय चिंतन. त्यांनी पहिल्यांदा विचार केला की सगळं तत्वज्ञान जे मानवी जीवनाला कल्याणकारी आहे. सुदैवाने एक शुभंकर परिवर्तन जगात घडत आहे की आता आपल्या सगळ्या वेद उपनिषदांनी सगळ्या संस्कृत वाङ्मयाला एक वैज्ञानिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न पाश्चात्य लोक करत आहेत. त्यामुळे उद्या आपल्याला 4ही वेदांची माहिती घेण्यासाठी अमेरिकेला जावं लागलं तर आश्चर्य वाटत. तिथे कुणीतरी स्टीफन गुरुजी बसून आपल्याला संगीता देतील आणि आपण ती घेऊ आणि तेव्हा आपल्याला वाटेल अरे वेद खरंच मोठे आहे, उपनिषद खरंच मोठी आहे आणि सगळं सोडून दिले असो. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या असं लक्षात आलं की वेद इतकं गहन, इतकं उपयुक्त, इतकं श्रेष्ठ तत्वज्ञान सांगतो आहे, पण वेद सर्व दूर समाजापर्यंत पोहोचू न शकण्यात एक अडचण आहे, भाषेची. संस्कृत मध्ये ते सगळं आहे आणि संस्कृत तर सवर्णांना कळणंही कठीण आहे, बौद्ध धर्माला खूप कळेल. मग माझा शेतकरी जो आहे, कष्टकरी जो आहे, घरात राबणारी महिला जी आहे, ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचू शकलं नाही किंवा संस्कृत ज्यांना जमलं नाही, ते सगळे या आपल्या वाडवडिलांच्या संपत्तीपासून वंचित कसे राहतील. आणि ते जर वंचित राहू नये असं वाटत असेल तर मला काही ना काहीतरी त्याच्यावर उपाय केला पाहिजे. वेळेचं बंधन नाही असं म्हटलंय, पण तुमच्या चेहऱ्यावरती मला 12 वाजले असं नाही, किती वाजले हे दिसतं. वेळेचं बंधन नाही तरी
मला 3 दिवस विषय घेण्यामध्ये हाच लाभ होता की आजचं काही राहिलं तर उद्या घेता येईल, उद्याचं काही राहिलं तर परवा घेता येईल, परवाचं काही राहिलं तर पुढच्या वर्षी परत येईल. येता का बोलत तरी वेळेच. बहुजन समाजाला वेद उपनिषदाचं ज्ञान कसं काय? मग ते म्हणाले की मातृभाषा. बघा आता, एक सामाजिक संघटनेचा विचार आहे, एक वैयक्तिक जीवनातल्या परिवर्तनाचा विचार आहे. माझ्या परिवारामध्ये माझ्या मातृभाषेची प्रतिष्ठा स्थापित झाली पाहिजे. तुमच्यापैकी किती लोक असे आहेत की ज्यांना आपली नातवंड इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात याचंच कौतुक आहे. कित्येक तर अविचारी आईबाप मी असे बघतो, आमच्या मुलाला 3 लाख रुपये फी असलेल्या शाळेत घालतात. म्हणजे फी जितकी जास्त तितकी शाळा जास्त चांगली का? आम्ही आमची डोकी गहाण घातली का? आमच्या घरामध्ये आमच्या मातृभाषेला, माझी मातृभाषा कन्नड असेल तर तिचा, तेलुगू असेल तर तिचा, मल्याळी असेल तर तिचा, बंगाली असेल तर तिचा, उर्दू असेल तर तिचा सन्मान झाला पाहिजे. हे एक 16 वर्षाचा मुलगा 750-800 वर्षापूर्वी सांगतो, मला मराठाची बोल अमृतातेही पडतात. माझी मराठी इतकी सामर्थ्यवान आहे, मातृभाषा तिच्यामध्ये मी सगळं वेद उपनिषदांचं ज्ञान एकवटून कोणासाठी आले तर बहुजन समाज की ज्यांच्यापर्यंत संस्कृत मुळात ते जात नाही, ज्यांना संस्कृत समजून घेणं कठीण वाटत आहे, त्या सगळ्या बहुजन समाज कष्टकरी लोकांच्यासाठी ते पोहोचलं तर पाहिजे. कारण का वडिलांनी मिळवलेले पैसे शिकलेल्याच मुलांना मिळेल असं थोडेच आहे. कायदा तर म्हणतो सगळ्यांना समान वाटलं पाहिजे. तर ही सगळी माझी भावंड जी आहे ती या ज्ञान अमृतापासून तृषांत राहता कामा मी त्यांच्यापर्यंत पोहोचले. अवधानी बघा तुम्ही, आज तुमची माझी मुलं नातवंड पतवंड ज्ञान मिळवत आहे ती बहुजन समाजाच्या आत्मतृप्तीसाठी आणि आत्मगौरवासाठी मिळवतात. सामाजिक पैलू सांगतोय मी, परदेशी जाईल, पैसे मिळले, गाड्या घोडे आणि आमचे हे सगळे बिचारे आईबा त्यांच्या बालपणात त्यांची पोरं सांभाळायला फुकटचे मजूर म्हणून जाते. काय जगणं जगतोय आपण. हे मराठाची बोलू अमृताती पैदा ऐसी अक्षरे रसिके मिळवली. आणि बघा एक सामाजिक भान पण दिलंय. अशी मराठीतली अक्षर म्हणजे शब्द साहित्य संपदा करेन. इंग्रजी दुकानाच्या पाट्यावर डांबर पासून मराठीचं प्रेम व्यक्त नाही का? रसिके. आम्ही मराठीचा अभिमान सुद्धा अमराठी लोकांच्या विरोधात संताप व्यक्त करून मत मिळवण्यासाठी करत असू तर ज्ञानेश्वरांना अमृताती पैदा जिंके आहे ना, तर दगडफेक कशी करतो? ऐसी अक्षरे रसिके आहे ना, मग रसगीत वर्तन कसं करतो आपण? मग मला माझी मराठी इतकी चांगली वाटते तर माझ्या मराठीमध्ये अश्लील शब्दाचा वापर मी का करतो? मग खूप डायमेन्शन्स आहेत त्याला, खूप मिती आहे त्याला. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला ही बहुजन समाजाला द्यायचं आहे, त्यातही प्रपंच करत असलेल्या लोकांच्यासाठी भगवद्गीता आहे हे मला सांगायचं आहे. मग नाव सुद्धा कसं दिलं? भावार्थ दीपिका. आपण ज्ञानेश्वरी म्हणायला पण ती भावार्थ दीपिका आहे. किती गोड असू शकतो एखादा माणूस, त्याची अभिव्यक्ती. भावार्थ मशाल म्हणाले नाही, भावार्थ आदित्य म्हणाले नाही, भावार्थ टेंबा म्हणाले नाही. बस आहे ती काय त्याच्यात टेंबा मशाल वगैरे नाही. मशाल म्हणजे फक्त साहित्य होतं. दीपिका किती गोड शब्द आहे. ती किती छोटी आहे म्हणजे की ज्याच्या मनात येईल त्याच्या हातात ती बसू शकते. किती उदाहरण. मशाल तर थोडं मनगटात जोर पाहिजे. मनगटात जोर नसताना मशाल घेतली तर काय होतं आपण पाहतो. पण मनगटात जोर असेल तर मशाल हातात शोधून दिसते. टेंबा तर टेंबा मिळवणं सुद्धा फार कठीण आहे. माऊली काय बोलतोय की
अशक्त आहे, साधा आहे, गरीब आहे, लहान आहे, मोठा आहे, कोणी आहे, हात त्याचा छोटा आहे, त्याच्यावर बसेल एवढी दीपिका. आणि मग आत्मभान कसं आहे बघा, ते म्हणतात जरी दीपकविका 10 कोटी. तुम्हाला वाटत असेल की हातात घेतलेली एवढीशी पांढरी आहे तरी बहुत तेजात आहे. हातात मी एवढीशी दीप दिलाय पण त्याला तुम्ही कमी नका समजू, ते बहुत तेजात आहे प्रगट. ती पूर्ण तेज कर. रवींद्रनाथ टागोरांची कविता आपल्याला माहिती आहे की केवळ मूर्खा शेष शून्या कोटी शून्य जगत रे निरुतर छोबी माटी प्रदीप चेलो से कहिलो हमार युग साधियो गरीब होता. अस्ताला जाणाऱ्या सूर्याने विचारलं की भैया मी येईपर्यंत माझी जागा कोण घेईल, तर सगळ्यात गप्प बसले. कारण मूर्ती झाली कोण घेणार, सूर्याची जागा कोण घेणार. तेव्हा एक माटी प्रदीप, एक मातीची पणती पुढे आली आणि ती म्हणाली की तू काळजी करू नको, तू जा. तुझ्यासारखं सगळं जग मी प्रकाशित करू शकणार नाही, पण अंधार हटवणारी एक शक्ती जिवंत आहे हे भान तरी मी ठेवेन. ज्ञानेश्वर महाराज दीपकविका म्हणून भावार्थ दीपिका. आणि ते सांगतात की ही जी गीता आहे ना, ती गीता संसार करून श्रमलेल्या लोकांच्यासाठी आहे. अर्जुनासाठी आहेच, त्याचा संसार वेगळा, तिकडे तो विकल्पग्रस्त झालेला आहे, संभ्रमावस्थेत आहे. पण तुम्ही आम्ही पण संभ्रमावस्थेत आहोत. कुरुक्षेत्रावरती नाही उभे त्या अर्थाने, पण आपण जे करतो आहोत ते कर्म कुरुच आहे ना, कुरुक्षेत्रच आहे, जे करतो ते कुरु. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय की श्लोकाक्षर द्राक्षलता. गीतेतले जे श्लोक आहेत ते कसे आहेत, तर ते श्लोक द्राक्षाच्या घोसासारखे आहेत, वेलासारखे. श्लोकाक्षर द्राक्षलता, आणि ही द्राक्षाची वेल मांडव झाली आहे गीता. गीता मांडव झाली आहे, त्याच्यावरती पसरली आहे. आणि या द्राक्षाच्या बागेमध्ये कोणी विसावं, संसार प्रथ श्रांता विसंभाव. संसार करून जे थकलेत ना त्यांनी इथे यावं, मस्त मध्ये गारवा घ्यावा, द्राक्ष घ्यावी, त्यात साखर आहे, शुगर आहे, एनर्जी आहे, ऊर्जा आहे, आणखी काही द्राक्षाचे परिणाम आहेत. पण आता सांगत नाही, हे व्यासपीठ नाही, ते झाल्यावर भेटला तर सांगेल. सप्रमाण नाही सांगणार, पण माहिती म्हणून सांगेल. माऊली म्हणतात की त्या लोकांसाठी ही संपूर्ण वेद आणि उपनिषद मी देतोय. पण त्यांच्या असं लक्षात आलं की ज्ञानेश्वरी सुद्धा थोडी कठीण आहे, ज्याची बैठक पक्की आहे त्याला कळेल. पण ज्याचा रन अँड रीड चालू आहे त्याला इतकं सुद्धा वेळ नाही की ज्ञानेश्वरी कधी वाचेल. तर ते म्हणाले की त्याला मी हरिपाठ देऊ. किती सोपा, किती सहज. कंठस्थ व्हायला किती कमी वेळ लागतो, ज्ञानेश्वरी कंठस्थ व्हायला वेळ लागते. ज्ञानेश्वरीची भाषा सुद्धा थोडीशी वेगळी आहे हरिपाठापेक्षा. त्यामुळे एक नवीन संभ्रम पण लोकांच्या डोक्यात निर्माण केला गेला की हे 2 ज्ञानेश्वर आहे. काही चिंता करू नका, एकच ज्ञानेश्वर आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये जे सांगितलं ते सगळं एका अर्थाने भावार्थ दीपिकेचं म्हणजे ज्ञानेश्वरीचं सारच आहे. मग हरिपाठामध्ये सामान्यातल्या सामान्य साधकाला, सामान्य मी केवळ समजण्यासाठी वापरत राहून, साधक कधीच सामान्य नसतो. कळावं ते हरिपाठात दिलं. थोड्या प्रगल्भ साधकाला ज्ञानेश्वरी दिली. पण ज्ञानेश्वर महाराजांना असं म्हटलं की अगदी सोपं सोपं करून सांगितलं तर पंडित लोक आपल्याकडे नाही बोलतात, आणि पंडित मान्यता नसेल तर गडबड होतो. मग ते म्हणाले की पंडितांना सुद्धा मी काहीतरी देईन. 16 वर्षाचा 18 वर्षाचा मुलगा, हे विसरू नका करू. तुमचा 16 वर्षाचा मुलगा तुम्ही कमवलेल्या पैशावर रेसिंगच्या बाईकवर बार्शीमध्ये लोकांचा जीव धोक्यात घालून रेस करत बाईक चालवतो, याचं कौतुक वाटून घेऊ नका. हे एक रोबो सुद्धा करू शकतो. माझ्या मुलाने असं काहीतरी केलं पाहिजे. नाही ज्ञानेश्वरी, नाही हरिपाठ, ठीक आहे ना, पण निदान 4 ओळीचं पत्र तरी आपल्या मामाला, काकांना, भावाला, मित्राला, मैत्रिणीला 4 ओळी द्यायचा ना मराठीत. खूप सोपं आहे. मराठीच्या नावाने घोष करणं, शिवाजी महाराजांच्या नावाने
गेल्यानंतर थोडीशी आसक्ती घ्या, आपल्या मुलाला 3 वाक्य मराठीत लिहायला लागणार. मग त्याला म्हणाल, मग तुला छत्रपतींचं नाव घेता अधिकार आहे की जे ज्ञानेश्वरांच्यासाठी स्वभाषा, स्वधर्म आणि स्वराज्याचे अभिमानी होते. त्यांनी भाषेचं प्रदूषण टाळून टाकलं छत्रपतींनी. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, पंडित माझ्याकडे कसे येतील? अनुभवामृत दिला. अमृतानुभव म्हणतो आपण, अनुभवामृत. असं अनुभवामृत दिलं की ज्याच्यावरती आजही विचार करता करता समजा शिकत नाही काय करा. आणि त्याच्यामध्ये सगळा वेदांत त्यांनी इतक्या खोबीने मांडला. त्याच्याबरोबर 65 मग म्हणाले की हा सगळा एक वर्ग आहे. एक भावाचा वर्ग पण असतो ना, त्याला मी गिराणी पहिलं लोके गाऊ करत आहे, हे शकुन निर्माणे सांगत आहे. अमृतानुभव घेणाऱ्या माणसाने हे लिहिलंय, हे आपल्याला खरंच वाटत नाही. इतका हळूवार, अति हळूवार मनचित्ता आणून या ज्ञानेश्वरी काही म्हणतात, पण गिराणी. आणि त्या गिरणीमध्ये सुद्धा प्रेमाचा इतका श्रेष्ठ आविष्कार जो हॉलिवूड मधल्या या नटद्रष्ट प्रेमाचे चित्रपट निर्माण करणाऱ्या खानावळवाद्यांना कळणं कधी शक्य नाही. किती तन्मय असू शकतो एखादा माणूस प्रेमात, तर तो कावल्याला सुद्धा नजराणा देतोय. उडगे गाऊ तुझे सोन्याने मळवी पाहुणे पंढरी लावली. कावल्याच्या पायात सोन्याचं, आपण तर पायात काही घालायला तयार नाही. मूर्खपणाच्या पिढ्या फक्त आपल्या पायात शोधून दिसते. तन्मयता, एकाग्रता हे मेडिटेशन करण्याने चाललंय आहे. विरहिणी पण मोठे ध्यान. ते सांगतात, अवचिता परिमळू सुरतला हळू म्हणून मी म्हणे गोपाळ आला. एक सुगंध आला, अचानक आला. हिरो आला असं वाटतं नाही. बिल्डिंग मध्ये जीप मधनं वरचे फेस्टिवल एकदम उतरले, नंतर आपण जीप मध्ये जातो तर जीप मध्ये उग्र डिओचा वास असतो. मग उतरली की शेवटी बाहेर पडते. मी म्हणे गोपाळ आला. किती एकाग्रता की त्याच्याशिवाय दुसरं काय नाही. अशा ज्ञानेश्वर महाराजांनी विपुल अभंग लिहिले, विपुल विरहिणी लिहिल्या, विपुल गवळणी लिहिल्या, विपुल चरित्र लिहिली, ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहिला, अनेक प्रकारच्या रचना आपल्या हाती दिल्या 18-19 वर्ष. आणि या सगळ्याच साथ बसायला. आता हद्दाची कथा मूळ पदावर आहे. पसायदानाकडे मी 2 अध्याय करतो. एक ही विश्व प्रार्थना आहेच. याच्यातली आध्यात्मिक जी झेप आहे ती अलौकिक आहे. जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये इतकं उत्कट, इतकं श्रेष्ठ, इतकं निर्मळ आणि इतकं सर्वसमावेशक मागणं कोणत्याही भाषेत नाही. भारतीय धर्मात निर्माण होण्याचं शक्यच नाही. कारण का तिथला पहिला पाठच संतांचे जुदा असतो. इथे इतकं प्रेम शक्यच नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी 9 ओव्या लिहिल्या. 9 ओव्या मी जेव्हा त्याच्याकडे बघतो तेव्हा आध्यात्मिकतेची परमोच्च स्थिती आहे बसायला. पण ती परमोच्च स्थिती कळायला माझी तिथपर्यंत जाण्याची तयारी आहे. म्हणून त्याचा उपपैलू मला असं कळतो की ती अंतरयात्रा आहे बसायला. बाहेर नाही आले, आत आहे. आणि तिसरा व्यवहारिक पैलू जो तरुणांना आकर्षित करू शकेल तर 9 ओव्या व्यक्तिमत्व विकासाचा माध्यम आहे. 9 ओव्यांमध्ये आज हजारो रुपये शुल्क घेऊन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे वर्कशॉप्स होतात ते सगळे 9 ओव्यांमध्ये निःशुल्क आपल्याला लागेल. निःशुल्क, 1 पैसा घेतला. 9 ओव्या. हे 9 ओव्या म्हणजे नवरत्न आहे.
आणि ह्या नवरत्नाचा हा ज्यांनी कंठस्थ केला त्याच्या जीवनामध्ये सुखाशिवाय दुसरं काहीही नाही. शेवटी तुमचा माझा प्रपंच व्यवहार लौकिक कशासाठी चाललाय तर सुख मिळवण्यासाठी. पण सुख कशात आहे हे आपल्याला कोणाला कळालंय? म्हणजे मला असं वाटतं की खिशात पैसे वस्तू बाजारात मिळते याची भान आहे, वस्तू घ्यायची आहे तिचं नाव सुख आहे हे माहिती आहे. आणि मी एका डिपार्टमेंटल स्टोर्स मध्ये गेलो आणि सुख पाहिजे तर दुकानदार विचारतो म्हणजे काय पाहिजे, तर सुख कसं दिसतं कसं असतं त्याचं रस रूप गंध रंग काय मला माहितीच नाही. मग मी काय करतो नको असलेल्या गोष्टी खरेदी करतो आणि शॉपिंग झालं. तू सुख नाही घेतलं काय मिळालं, कारण का सुख काय आहे आम्हाला माहितीच नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ते ह्या पसायदानामध्ये एका चरणामध्ये सांगितले, येणे वरे ज्ञानदेवो सुखी. मग जे सुख आपल्याला मिळवायचं त्यासाठी मनुष्य देह फार दुर्मिळ आहे, सहजासहजी मिळत नाही. 84 लक्ष एवढे वगैरे ठीक आहे, पण मनुष्य जन्मच मुळी दुर्मिळ आहे. तो भारतामध्ये दुर्मिळ आहे, तो आर्य कुळामध्ये दुर्मिळ आहे, तो साधक आईबाबांच्या पोटी अगदी दुर्मिळ आहे. मग माझ्या मनुष्य जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर मला सुख मिळवण्याशिवाय, आणि सुख मिळवण्यासाठीच आपण जन्माला आलो. फक्त ते सुख नाही आहे बँक बॅलन्स किती आहे, ते सुख नाही की समाजात प्रतिष्ठा किती आहे, ते सुख नाही की माझ्या घरात फर्निचर किती महाग आहे. त्याला कशालाही अर्थ नाही. आणि आता 72व्या वर्षी दोघांनी विनंती, मला एवढं सांगायचा अधिकार आलाय, अनुभवाने सांगतो की तुमच्या भौतिक जीवनाच्या झगमगाटाला खऱ्या माणसाच्या आयुष्यामध्ये अर्थ नाही. काही अर्थ नाही. 1 कोटी रुपयाचं फर्निचर आहे का 10 कोटी रुपयाचा बंगला आहे का काय आहे, आज काय आहे. आणि हे आत्म एकमेकांना दिल्यानंतरची स्थिती आहे येणे वरे ज्ञानदेवो सुखी. मग ज्ञानेश्वर महाराजांची अंतरयात्रा काय आहे, जी व्यक्तिमत्व विकासाला पण उपयोगी आहे आणि आध्यात्मिक गोष्ट आहे. पहिल्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय की ज्यांनी कर्तव्याची पूर्ती बरोबर केली 100%, त्यालाच फक्त परतावा मागायचा हक्क आहे. काही न करता परतावा, काही न करता बक्षीस, काही न करता पगार, काही न करता पदोन्नती नाही म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की मागायचा अधिकार त्याला आहे ज्यांनी आज्ञेचं अनुशासनाचं परिपूर्ण पालन केलंय. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने. पहिली खरं तर पसायदान दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत संपतं. ते मिळवण्यासाठी पुढचं सगळं एक काय म्हणू आपण आकृती बदलली आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, आता आता म्हणजे कधी, चला आता असं म्हटलं म्हणजे आधी काहीतरी कमी नाही. आता म्हणजे आता नाही, आता. वैकुंठवासी धुंडा महाराज देशवरकरांनी याच्यावरती फार सुंदर भाष्य केलं. हे पण मला सांगू द्या की हे सगळं मी माझ्या आमच्याने बोलत नाही. जिथे 4,500 अभंगांचा निर्माता तुमचा आमचा पिता जगद्गुरु तुकोबा हे सांगतात, माझी अधिकारी नाही मी बोलत, तिथे माझ्यासारख्याने मी संशोधन केलंय असं नाही. धुंडा महाराजांनी असं सांगितलं, आता याच्या आधी संपूर्ण एक इतिहास आहे. आणि तो इतिहास काय आहे तर निवृत्तीनाथांनी बहुजन समाजाच्या आत्मोन्नतीसाठी गीता सर्वसामान्य माणसाच्या भाषेत तुकल ज्ञानदेवा किंवा ज्ञानदेवाने विचारल्यावर ती करायची अनुमती निवृत्तीनाथांनी दिली. तेव्हा निवृत्तीनाथांच्या समोर ज्ञानदेव म्हणतात, तुम्ही सांगितलेलं बहुजन समाजाच्या प्रबोधनाचं काम माझ्या हातून घडलेलं आहे, ते परिपूर्ण घडलंय असं मला वाटतं. तेव्हा आता अपॉइंटमेंट मिळाली, पहिला दिवस केला, दुसऱ्या दिवशी असं नाही करताय. मग ते व्यवस्थापक म्हणतात
उचल पाहिजे का, याला उचल, याला उचल, याला घेऊन जा. मी केलंच नाही काही. आणि 99% संसारी लोक म्हणतात आमच्याच नशिबी असं. तुमचं नशीब सटवाईने केलं तर वार्षिकांना सांगतो, बाहेर कोणालाही सांगू नका, शपथ आहे. सटवाई निरक्षर आहे, तिला लिहिता येत नाही. ती फक्त कागद पेन ठेवते आणि ती म्हणते तू जसं वागतोय आपोआप अक्षर होत. पहिलं डिजिटल ट्रेनिंग देणे सुरू काही ठीक नाही. ती म्हणते की तू वरवंटा होणार आहेस की पाटा होणार आहेस, ज्याच्यावरती हा कागद आणि पेन ठेवलाय हे तू ओळख, तू कर. कागद उडून जाऊ नये म्हणून वरवंटा आहे आणि आधार पाहिजे म्हणून पाठ आहे. आता ह्याच्यामध्ये तू नशीब म्हणून घेणार की पुरण वाढणार की तुटलं. पुरण म्हणजे पूर्णता. मी काहीच करणार नाही. 99% लोक म्हणाच्या नशिबाला असं का, कारण तुम्ही तसं केलंय म्हणून द्या नाही. आणि काहीच न करता सगळं पाहिजे का, तर तुम्ही पंढरपूरला जातो तीर्थयात्रा केली, तुम्ही कुंभार जाऊन 3 डोक्या मारून आलो, असं तेवढ्याने नाही होत. कुंभार 3 डोक्या मारल्याच पाहिजे, पंढरपूरला गेलंच पाहिजे, यात्रा केली पाहिजे, उपवास केलाच पाहिजे. पण ते करत असताना फक्त एकादशीच्या दिवशी एकादशी की प्रतिपदा ते दशमीपर्यंत एकादशीचा भाव खूप खोल आहे. ते अध्यात्म आम्ही दशमीच्या रात्री सुद्धा एकादशीला फराळाचं काय करायचं याचा जर विचार करत असो तर विचार कधी मी केला आधी पोटोबा मग विठोबा हे ठीक आहे, पण ते इतकं वेगळा विषय. आता मी सगळं केलंय तेव्हा आता कोणाकडे मागितलं, विश्वात मागितले. तुम्ही बघा एक परिवर्तन घडतं साधकांमध्ये, आध्यात्मिक प्रयत्न. तो सुरुवात करतो मी पासून आणि सांगत आहोत ते विश्वात. विवेक शर्मणा नर्मदा तीरे दक्षिण किनारे उत्तर किनारे अमुक प्रीत्यो अमुक वासरा अमुक प्रहरा सगळं म्हणतो आपण. मी संकल्प पूजेचा मी बसून सुरू. आणि सगळी पूजा पूर्ण झाल्यानंतर शांती पाठ म्हणतो. पूजा कशासाठी केली, संकल्पात म्हणतो आपण कुटुंब कल्याणार्थम, मग हितार्थम, धनलाभार्थम, आरोग्यार्थम, स्वास्थ्यार्थम, जे जे काही आहे ते सगळं मागतो आपण. कुणासाठी, माझ्यासाठी. पण पूजा संपते तेव्हा काय मागतो, ते सनातन वैदिक धर्माचं रहस्य. धर्म शांती, अंतरिक्ष शांती, वनस्पती शांती, आप शांती, तेज शांती, शांतीरेव शांती. एवढ्यावर नाही थांबत. येतो यत समीह से ततोहम अभयं कुरु भयं न पश्येत्. त्या अवस्थेने कोणाचंही सांगितलं, वनस्पतींना शांती लाभो, पाण्याला शांती लाभो, नभाला शांती लाभो, पंचमहाभूताला शांती लाभो, शांतीलाही शांती लाभो. एक धर्म मला जगाच्या पाहिजे, तो भारतीय धर्म. त्याच्यात इतकी उंची आहे जी सनातन वैदिक धर्म. मग आम्हाला तिथपर्यंत पोहोचूच देतात सुरुवातीचा भाग. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी आता ओम नमोची आज्ञा, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसमय आत्मरूपापासून सुरू केलं. पण आता मला आत्मरूप नाही, विश्वात मध्ये अमृतानुभवामध्ये गुरुचं वर्णन करताना ज्ञानेश्वरी म्हणलं जय जय श्रुती उदार प्रसिद्धी अनवर्त आनंद वर्षतीये. पण अमृतानुभवामध्ये काय म्हणतं, यदक्षरम अनाख्येयम आनंदम अजम अज्ञेयम श्रीमंतवृत्ती नाथेती ख्यातम दैवतमाश्रय. एकदम वेगळं टोक आहे. काय प्रतिभा. मग ते म्हणतात विश्वात्मक देवाकडे मागतोय. आता बघा पुन्हा आत्मभान कसं आहे. तुम्ही सांगितलं म्हणून मी केलं ते पूर्ण केलंय आणि केलंय ते पोटाकडे बघून द्या. असली याचना नाही आहे. येणे वाट येत नाही तो शांत. काही साहित्य लिहिले असतील
नाशिक खूप आहे, जगभर खूप आहे, आणि ज्याला लिहिता येतं तो स्वतःचं साहित्य समजतो, ते आपली व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, छानच आहे. एक तरी साहित्यिक दाखवा मला, एक की जो आपल्या स्वतःच्या लिखाणाला वाग्यज्ञ म्हणू शकतो. नाही हिंमत कोणाची, त्याला ज्ञानपीठ मिळेल, नोबल मिळेल, अमक मिळेल, तमक मिळेल, आणि दिल्लीमध्ये तर अशा खूप सांगतात की तुम्ही 10-15 हजार रुपये दिले तर तुम्हाला अंकल्पी लिहिली तरी पुरस्कार मिळेल. माझं लिखाण वाग्यज्ञ आहे, एवढा आत्मविश्वास आहे. ज्याला आपल्या कर्माविषयी पूर्णपणाने गौरव आहे, तोच आपल्या विश्वात्मक सद्गुरूकडे मागू शकतो. आणि ते सुद्धा मागताना काय म्हणतो, तुम्ही सांगितलेलं मी केलंय, मी केले तो वाग्यज्ञ आहे, लेखन कामाची नाही, खरडेघाशी नाही. आता हा मी तुमच्या समोर सादर केलाय. तुम्हाला जर हे बघून संतोष वाटला तर मला द्या. धाकटा भाऊ आहे, शिष्य आहे, चेला आहे म्हणून नका देऊ. ते ममता कुठे सगळं सोडावं लागतं, वशिलेने काय करू नका. तोषून मजत द्यावी. संतुष्ट आहात का? तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तुमच्या अपेक्षेप्रमाणे माझ्या हातून कर्म घडलंय का? हे प्रशासन चालवणाऱ्या लोकांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे, आणि आपल्या टीमलाही शिकवलं पाहिजे की तुला प्रमोशन कशासाठी द्यायचं, तू तुझा असेसमेंट कर ना, तू तुझी काय मग म्हण की मला पगार पण द्या, प्रमोशन द्या, काय घराजवळच्या ब्रँच मध्ये बदली करून द्या, तो बाई जेवायला जायचं, थोडी बाबू काम कशाला करतो, काय तर झोपू नाही. तोषून मदत द्यावे बसायला, यांना मदत फार गोपली आहे. ज्ञानेश्वर महाराज जर संत झाले नसते तर वकील झाले असते. निवृत्तीनाथांच्याकडे बघून ते काय म्हणतात, आता ते निवृत्तीनाथ विश्वात्मक आहे, देहात नाही. खरं तर गुरुतत्व देहात नसतंच आहे, ते आपल्याला काढावं म्हणून एका आकारात येतं इकडंच. तेव्हा म्हणतात तोषून मदत द्यावी. आता निवृत्तीनाथ मोठे भाऊ आहेत तर त्यांच्या मनात आलंच असेल, आता भाऊ आहे स्वतःसाठी काहीतरी मागतोय तो म्हणून टाकू. पण इथे गंमत अशी आहे की तुमचा मी आणि संतांचा मी यात फरक असतो. तुमचा आणि माझा मी खऱ्या मी पुरताच असतो, आणि संतांचा मी हा विश्वात्मक असतो. हे विश्वची मातेकर ऐसी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपणाची धारा. तो जेव्हा म्हणतो मला द्या तेव्हा सगळ्यांना मिळतं. आपण लग्नाच्या पंक्तीत कसं बसून घ्या ना, बसून घ्या ना, बसून घ्या ना, तुम्ही बसा ना, तुम्ही बसायचं असतं आपल्याला, पण आपण सगळ्यांना पुढे करतो. ज्ञानेश्वर महाराज असे अप्रामाणिक नाही, ते म्हणतात मला द्या उघड, पण मला द्या म्हणताना त्यांचा मी विश्वात्मक आहे. मला तसं बोला. मुद्दा एक, मी कर्म उत्तम केलं पाहिजे, स्वाधिकाराच्या निभावे जे वाट्या आले स्वभावे ते शृंगारुनी विधी गौरव्य आचरित. ते केल्यावर मी म्हटलं पाहिजे खुश असाल तर द्या. मी केल्याचं त्याला सेल्फ व्हॅल्युएशन म्हणतात. मी केलेल्याचं मोल काय ते मला कळत आहे. आणि मग पुढच्या 2 ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं मागणं सांगतो. आणि हे मागणं व्यक्तिमत्व विकासामध्ये सुद्धा आवश्यक आहे, आध्यात्मिक जीवनात आवश्यक आहे. इथं म्हणताना कलियुगामध्ये सध्याच्या युगामध्ये एक सावधानता बाळगायची, जे खळांची व्यंकटी सांडो असं म्हणायचं नाही. खळांची मधल्या बरोबर जो अनुस्वार आहे तो अनुच्चारित अनुस्वार आहे. माझ्या दृष्टिकोनात म्हटल्याने काही अपराध होत नाही, मानणं चांगलंच आहे, व्यापक आहे. पण खळांची जेव्हा म्हणतो ना तेव्हा मी सोडून सगळे असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही सगळे खरं आहात, तुमच्या मनाचं वाकडे करून राहूया, मी सोडून सबका भला कर, सुरुवात मुझसे कर. म्हणजे काय, खळाची म्हटलं तर जिथे जिथे खलत्व आहे
म्हणून माऊलींचं पहिलं मागणं काय, जे खळाची व्यंकटी सांगो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवाच. तत्वज्ञानातलं हे सर्वोच्च हिमशिखर आहे. अध्यात्म काय, उपासना काय, वेद काय, खरा परमार्थ काय, धार्मिकता काय, सगळं एका ओळीत सांगितलं. पहिली गोष्ट काय म्हणतात की भगवंता माझ्याकडे बघितल्यानंतर किंवा माझ्या जीवनात जे खलत्व आहे, नीचत्व आहे, निम्नत्व आहे, उणीव आहे, ती सगळी कशामुळे आहे, तर माझं मन थोडं वाकडं आहे. तू मला हवे, माझं मन सरळ कसं होईल बघा. काय संत एक नवा दृष्टिकोन देतात आपल्याला. परमेश्वराच्या पुढे एक पाऊल जात आहे. परमेश्वर म्हणतो परित्राणाय साधूनाम विनाशायचं दुष्ट, जे दुष्ट आहेत त्यांचा मी संहारच करेन. संत म्हणतात संत बडबडणार. आम्ही मानवी संसाधनांचा विचार करणारे लोक आहोत, ह्युमन रिसोर्स सॉल्व्ह करतो. एखाद्या माणसात एखादा दोष असेल, मनाची वाकडेपणाची भावना असेल, थोडी व्यंकटी वक्रता असेल त्याच्या वृत्ती, तेवढ्यासाठी तो माणूस काढून टाकणं आम्हाला बरं काय वाटतं. आम्ही काय करू, कुशल सर्जन तसा आजाराचं रोगाचं जेवढं केंद्र आहे त्याच्यावर सर्जरी करतो, तसं ते मनाचं वाकडे पण तेवढं आम्ही काढून टाकू. उरलेला माणूस समाज संघटित करायला आम्हाला आवश्यक आहे. माणूस जर नाकारतो आपण तर कोण आहे सरळ मनाचं, जे खराची व्यंकटी सांगतो. पण ज्ञानेश्वर महाराजांना हे म्हणते की आता ऐकत असताना मन सरळ आहे, बाहेर पडता पडता ते पुन्हा कुत्र्याच्या शेपटासारखं वाकडं होतच. मग ते काय म्हणतात, की कायम जर सरळ राहायचं असेल तर उपाय केला पाहिजे. तेवढं दया सत्कर्मी रती वाढ. एकदा माझं मन सरळ झालं तेव्हा की ते पुन्हा कधीही प्रपंचात वाकडं होऊ नये यासाठी काय कर, तर सत्कर्मामध्ये ते रमेल असा आशीर्वाद. त्यामुळे आपण पोथी वाचतो, पूजा करतो, प्रदक्षिणा घालतो, उपवास करतो, आमचे गुरु तुमचे गुरु त्यांचे गुरु यांच्याकडून म्हणतात, ओके सगळं छान आहे. सत्कर्मामध्ये होता आपली सगळ्यांची कमजोरी काय आहे की आम्ही ते गुरु करणं वगैरे सगळं ठीक आहे, ते केलं पाहिजे, ते अनुशासनाचा भाग आहे, आपण कधीतरी त्याच्यावर बोलू. पण माझं मन सत्कर्मामध्ये रत राहिलं, आणि शब्द सुद्धा बघा, कर्म नाही सत्कर्म, आणि त्याच्यामध्ये प्रासंगिक स्वरूपात रमलं नाही, रती. रती म्हणजे रती क्रीडा आपल्याला माहिती, इतकं रमून झालं की जगाचं भान राहता कामा नाही. कशा सत्कर्म. आता सत्कर्म म्हणजे घटना सत्कर्म कशाला म्हणतात, पूजा, जप, आरती, महाप्रसाद, गरिबांना अन्नदान, कपडेदान आहे. पण ही सगळी उपसत्कर्म आहे. नारदांना ज्या सत्कर्माचा शोध घ्यायचा होता आणि सनत कुमारांनी सगळ्या कुमारांनी जे सत्कर्म सांगितलं ते परम सत्कर्म. नारदांनी प्रश्नच विचारला की सर्व वर्णांमध्ये भक्ती प्रस्थापित करण्यासाठी प्रेमपूर्वक प्रयत्नतः मला काय करता येईल असं सत्कर्म सांगता. अगदी स्पष्ट आहे. लोकांमध्ये भक्ती निर्माण करणं. मग भक्ती निर्माण करणं म्हणजे काय, दिवसातून 3 वेळा मंदिरात जाणं ते ठीकच आहे, पुन्हा लक्षात घ्या काही निश्चितता नाही आहे. पण भक्तीचा अर्थ आहे प्रेम. कारण भक्तीची व्याख्या करताना नारदांनी असं सांगितलं की सा परम प्रेमरूपा अमृत स्वरूपाच. ती प्रेमरूपच आहे. तुम्हाला प्रेम करता आलं तर पूजा काही करता आली तरी पूजा कराच, नाही तर प्रेमही नाही पूजाही नाही.
म्हणजे जुनं काढून टाकलं नवं नेसायचं काही नाही, तर ती मध्ये अवस्था फार विचित्र राहील. त्यामुळे पूजा करतात तर ती करा, पूजेबद्दलच प्रेम तरी निर्माण होते. पण प्रेमही बघा, प्रेमही बघा. मग मला सत्कर्मामध्ये प्रतीक म्हणजे काय होतं, कॅलेंडर आणतो आपण जानेवारी दुकानात 10 रुपयाची वस्तू खरेदी करतो, म्हणजे दुकानदार असा आषाढी करतो. काय शेवटी त्यांना कॅलेंडर नाही, तो म्हणतो मिळाला कॅलेंडर काढतो, ती गुंडाळी असते. घरी येतो आपण, उघडतो, खेळायला टाकतो, तर लक्षात येते की खालून ते पिठा असं गुंडाळलं जातं. मग घरातलं शहाणा माणूस काय म्हणतात, अरे त्याला उलट गुंडा, उलट गुंडा रबर बँड मध्ये आढळतो, आजच्या दिवशी ठेवतो, उद्या सकाळी. आणि जेव्हा आपण उलट गुंडाळतो, रबर बँड लावतो, सकाळी सरळ येतं खाली, तरी त्याची टोकं उचललेलीच असतात, तेव्हा तिथे खेळ मानतो. त्या सत्कर्मी रती वाढवून म्हणजे उलट गुंडाळलं जातं. आणि ती रती म्हणजे खेळ की इथे पक्का पैसा सरळ तुला राहू. जो सत्कर्म करतो आहे त्याच्या मनाचं वाकडे पण जातं. भूता परस्परे जडो किंवा पडो पाठवेत आहे मैत्रशी. आणि ते म्हणतात की सर्व भूतांमध्ये एकच भावना निर्माण झाली पाहिजे, मैत्र भाव असणार. हेच अध्यात्म आहे, हीच पारमार्थिकता आहे. तुम्ही एवढा नाम लावला, एवढा लावला, की इकडे लावला, इकडे लावला, या सगळ्या गोष्टी आपल्याला नियंत्रित ठेवण्यासाठी आहे. याचा परमेश्वराची काय संबंध आहे? तुम्हाला षोडोपचार येते का, पंचोपचार येते का, समंत्र येते का, मंत्र विहीना, कशाचंही भगवंताकडे काय त्याच्यावर. शबरीकडे काय होतं, शबरी म्हणाले की मी अधम मूर्ख जातीची स्त्री, तुमची पूजा कशी करू, मला एकही श्लोक येत नाही, एकही मंत्र येत नाही. करुणा सरकार म्हणाले की मा, तुला कोणी सांगितलं की मला संस्कृत श्लोक म्हणल्यावरच आनंद होतो. येईल त्याचा रामकृष्ण आहे, येईल त्याचा रामकृष्ण. मला यांच्या कशातही रस नाही. तू जे देशील त्यात मी संतुष्ट आहे. पत्र पुष्प फला तोय, तू एक चमचाभर पाणी म्हणजे पडी मी संतुष्ट आहे. कारण का माझं लक्ष तू कोणत्या भाषेत हे सगळं करतेस इकडे नसून कोणत्या भावात करतेस हे सगळं. भाव शुद्ध पाहिजे म्हणजे मन सरळ पाहिजे. आणि शुद्ध भावामध्ये श्रीराम शबरीला हे सांगतात की मी तर फक्त प्रेमाची प्रतीक्षा करतो, मला दुसरं काही नको आहे. काय मिळतो आपण रामाला, कृष्णाला काय देणार, छप्पन भोग काय देणार. जे द्यायचं आहे ते नाही देऊ शकत, कारण ते वाकडं आहे. ते सरळ करायची हिंमत नाही, तयारी नाही. आणि ते सरळ झालं की ते भगवंतापर्यंत जाणार नाही. भगवंत एकच गोष्ट सांगताय की मनाचं जे वाकडे पण आहे त्याला मालिन्य म्हटलंय, ते नको आहे. तू 3 वेळा आंघोळ, अगदी 100% रेशमी सोडत आहेस, मीच नको रेशमी, माझं तिकडे लक्षच नाही पाहिजे. मी काय बघतो आहे, निर्मल मन जल सो मोही पावा, मोही कपट छल चित्र न. ज्याचं मन निर्मळ आहे तोच माझ्यापर्यंत येऊ शकतो. जो कपटी आहे, वक्र आहे, व्यंकट आहे, तो माझ्यापर्यंत येऊ शकत नाही. तुझं लक्ष सरळ कर्म म्हणून जे खळांची व्यंकटी सांगतो. माफी काय म्हणतात, मनाचं वाकडे पण जाऊ दे, ते सत्कर्मामध्ये व्रत राहू दे. आणि सत्कर्मामध्ये व्रत राहण्याचा स्वाभाविक परिणाम काय आहे तर भूता परस्परे जडो मैत्री. आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये हा वापर करण्यासाठी 3 शब्द सांगितले जातात. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, 1 दोष निष्कासन, 2 नूतन गुणारोपण, 2 स्वगुण वर्धन आणि 3 नूतन गुणारोपण.
म्हणजे व्यक्तिमत्व विकास. माझं रूप, माझं लावण्य, मी जसा दिसतोय त्यात काही बदल करता येणार नाही. म्हणजे माझं नाम म्हणताय तर मी अभ्यास करून सरळ केलं, प्लास्टिक सर्जरी सोडून द्या, सरळ केलं असं होऊ शकत नाही. समर्थ रामदासांनी फार सांगितलं, रूप लावण्य अभ्यासिका नाही, सहज गुणाची न चाले उपाय. मग काय, काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. हे सगळ्यामध्ये मी तुम्हाला बघा, कुठेही ज्याला आम्ही धार्मिकता म्हणतो ते नाही आहे. किती वेळ जप, किती वेळ पूजा, किती वेळ उपवास, हे सगळ्यांना मग बिलकुल भेटणार का खायला. कोणत्या महाराजांबरोबर कुठे गेलो, कुठून आलो, कसे गेलो, हे सगळं करायचं ते स्वतः बंदिस्त करण्यासाठी, अनुशासनात ठेवण्यासाठी. पण तो तर प्रेम प्यारा आहे, त्याला फक्त प्रेम करा. मग काय म्हटलंय, आई तांदूळ निवडायला बसली आहे, डब्यातून काढलं, काटा तोडते, एका बाजूला करते, निवडायला लागते. निवडायला त्याच्यामध्ये काय करते, तांदूळ बाजूला करते का नाही, खडे बाजूला काढते. त्याला म्हटलंय दोष निष्कासन. व्यक्तिमत्व विकासामध्ये पहिली पायरी आहे की रिमूव्ह युअर फॉल्ट्स, वीकनेसेस, शॉर्टकमिंग्स. इंग्रजी म्हटलं याच्यासाठी लगेच कळतं. मग पहिल्यांदा काय करते, दोष निष्कासित करते. मग तसा डब्यात ठेवून कुकरमध्ये नाही ठेवत, त्यात पाणी घालते. पाणी घातल्यामुळे काय होतं, भात शिजतो. भात शिजतो म्हणजे काय होतं, त्याचं स्वगुण वर्धन होतं. भाताच्या स्वतःच्या गुणात याला काय म्हटलं, काहीच नाही, व्हॅल्युएशन. पुढची स्टेप आहे काहीच नाही, माझ्या चुला, माझ्या चुला. आणि मग पानात घेतल्यानंतर आपण त्यात थोडं मीठ घालतो, थोडं तूप घालतो, आमटी घालतो, काय चटणी घालतो, तसं करतो. हे नूतन गुणारोपण आहे, व्हॅल्युएशन आहे. मग तो भात चवता. आई जे स्वयंपाकघरात करते तितकंच व्यक्तिमत्व विकसित होणं सोपं आहे. ते दुसऱ्या आईने सांगितलं, तिचं नाव ज्ञानेश्वर. गोष्ट जे घराची व्यंकटी सांगतो त्याच्यात वाढ गुणवत्ता, सत्कर्मी गती वाढवून, आणि मग त्याचा परिणाम होणार आहे वृथा परस्परे जवळ मैत्री जीवन. पुढे म्हणतात ते दुरिताचे निग्रह. इथे सुद्धा तांचे म्हणायचं नाही. दुरितांचे म्हणजे मी सोडून शकते असं नसतं, मीच माझ्यातच बदल घडवायचा म्हणून ही अंतरातलं साधन आहे, अंतरातली साधन आहे. दुरिताचे तिमिर जाऊ, तिमिर म्हणजे अंधार, दुरीत म्हणजे वाईट वागण्याने, वाईट वागण्याने अंधार निर्माण होतो. आता दुरीत कशाला म्हणायचं, जे रीतीला सोडून आहे. रीत कशाला म्हणायचं, जे वृत्ताला धरून आहे. वृत्ताम वचनी, सत्यम वचनी, सगळं पाठ आहे. सगळं पाठ, डोकं माठ, आणि त्याचा विचारच नाही. हिंदू साधकांची ही सर्वात मोठी कमजोरी आहे. आम्ही काय करतोय आम्हाला कळत. म्हणून दुरीत याचा अर्थ वृत्ताला सोडून. वृत्ताला सोडून म्हणजे काय, कॉस्मिक लॉच्या विरुद्ध आम्ही वागायला लागलो की आमच्या जीवनात अर्थ आहे. कॉस्मिक लॉज म्हणजे काय, जे सनातन आहे, सर्वत्र आहे, अपरिवर्तनीय आहे. म्हणजे काय, या संपूर्ण ब्रह्मांडाला बांधून ठेवणारी जी प्रकृतीची रचना आहे तिच्या विपरीत मी वागलो की दुरीत झालं. मी झाड तोडलं, दुरीत झालं. मी नदीमध्ये माझ्या उद्योग समूहाचं इंडस्ट्रियल वेस्ट सोडलं की दुरीत झालं. मी पर्यावरणाचा नाश केला की दुरीत झालं. मी दुसऱ्याच्या जीवनात दुःख आणलं की दुरीत झालं. निसर्ग कोणाच्याही जीवनात दुःख आणत नाही. निसर्गाच्या विपरीत वागून आपल्या जीवनात दुःख येतात. म्हणून रीतीला धरून वागलं पाहिजे. रीतीला धरून याचा अर्थच वृत्ताला धरून, वृत्ताला धरून याचा अर्थच कॉस्मिक लॉजला धरून. दुरिताचे तिमिर नाव. पण हा दुरिताचा अंदाज जाईल कशामुळं, एमएससीबी, सोलार नाही ना,
दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पावो. किती स्पष्ट आहे. इथे हिंदू स्वधर्म सूर्य पाहू नाही, मराठी स्वधर्म सूर्य पाहू नाही, विश्व स्वधर्म सूर्य. संपूर्ण विश्वामध्ये स्वधर्माचा सूर्योदय झाला की दुरिताचा अंधार जाणारच आहे. स्वधर्म म्हणजे काय? स्वधर्माची एक व्याख्या अशी आहे, प्रॉपर यूज ऑफ सेन्स इज कॉल्ड ड्युटी. स्वधर्म माझं जिथे जे काम आहे ते मी अत्यंत प्रामाणिकपणे करणं हा स्वधर्म. आई आजारी आहे, तिची सेवा करणं माझा स्वधर्म आहे. वडिलांची आज्ञा पाळणं माझा स्वधर्म आहे. शिक्षण संस्थेत शिक्षण घेणं माझा स्वधर्म आहे. रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळणं माझा स्वधर्म आहे. बस या छोट्या 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 गोष्टी मी करायला लागलो की माझ्या जीवनात प्रकाशाशिवाय दुसरं काही असू शकत नाही. दीप म्हणून तथागत अंतरित ज्ञान दीप मानू. आत प्रकाश, आत प्रकाश. विश्व स्वधर्म सूर्य पाव. असं झालं, मन वाकडायला सरळ झालं, सत्यधर्मामध्ये रद्द झालं, सगळ्यांशी मैत्री वाटायला लागली, दुरिताचा अंधार गेला की मग जो ते वांछित तो ते लाभो प्राणी. इथे खरं संपत. आता कोण मागतंय तर ज्याच्या वरती एवढा सगळा सुधारणा झाली आहे त्याला जो जे वांछित होते. लोक चेष्टा काय करतात? शिकलेले बुद्धिभेद करणारे. ज्ञानेश्वरांनी 700 वर्षापूर्वी मागितलं, जो जे वांछित तो ते लाभो. कुणालाच काही मिळत नाही. बरोबर आहे. पीएचडीचा प्रबंध ज्यांनी दाखल केलाय त्याला पीएचडी मिळणार नाही. तर प्रबंध दाखल करणं ही ओळ वाचतच नाहीये. तू फक्त पीएचडी कशी एवढंच वाचतोय. आधी पीएचडीचा निबंध दे, मग पीएचडी होतो. वरचे सगळे नियम जो पाळेल त्याला तो जे म्हणेल ते मिळेल, मिळतच. तुम्ही एक महिनाभर प्रयोग करून बघा. या 3 गोष्टी पाळायच्या. जे जे भेटे भूत तयामध्ये बसतात सगळ्यांवर प्रेम करायचं. निश्चल, निष्कपट, निरपेक्ष, निर्मळ. तुम्हाला महिन्याभरानंतर कळेल की तुम्हाला वाचनसिद्धी प्राप्त झाली. त्याच्या मागे जाऊ नका. पण तुम्हाला वाचनसिद्धी प्राप्त झाली. तुम्ही असं म्हणा की मला हे पाहिजे आहे. दुसरं सांगून ठेवतो, जेव्हा तुम्ही इतकं चांगलं वागाल ना, मला काही पाहिजे असं मनातच येणार. आणि हे जर मिळालं तर आणखी काय मिळवायचं आपल्याला आयुष्यात. म्हणून ह्या 2 ओव्यांमध्ये सगळं बसायला पाहिजे. हे व्यक्तिगत स्तरावर माझ्यासाठी आहे आणि वैश्विक स्तरावर सगळ्या मानवतेसाठी. ना केवळ हिंदूंसाठी, ना केवळ भारतीयांसाठी, ना केवळ मराठी, सगळ्यांसाठी. म्हणून युरोमध्ये पसायदानाचा विश्व प्रार्थना म्हणून स्वीकार व्हावा यासाठी आपण प्रयत्न केला की तिथे तिथे गुंडीताने प्रार्थना याच्यापेक्षा मोठी असू शकते. पण आता हे सगळं परिवर्तन कोण घडले? स्वधर्म सूर्य भाव, जो ते वांछित तो विलाव प्राणी जात. हे कोणाच्या प्रेरणेने होऊ शकते? वर्षत सकल मंगळ ईश्वर निष्ठांची मानली आहे. अनवरत भूमंडळी देतो दया भूला. वर्षात सकळ मंगळ. हे परिवर्तन कोण करू शकेल समाजात? असा नेता करू शकेल जो मांगल्याचाच वर्षाळ करतोय. शिवीगाळ करतोय. तुम्हाला कळत म्हणजे मला याच्यामध्ये कुठलाही अन्यथा अर्थ घेतला नाहीये. पण गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या माध्यमांनी सकाळ होताच सार्वजनिक गटार फुटावी असं बोलणाऱ्या नेत्याचं रोज आम्हाला ऐकवलं आणि आमची मराठी प्रदूषित केली, मानसिकता प्रदूषित केली. आम्हाला कळत नाही की काय. रोज सकाळी उठलं भ भा भी भी भच्या भागाकडे शिव्या. सकाळी उठल्यावर एक राजकीय नेता असं काय बोलू शकतो? महाराष्ट्रात फुले, आंबेडकर, टिळक, आगरकर, सावरकरांच्या महाराष्ट्रात. आणि हे सामान्य दर्जाचा तो सुद्धा नेता, तो काय असा अल्पलेख नाही.
तो स्वतःला विश्वख्यात समजत असेल, पण नाही, तो शिव्यागाळ करून बोलतो नाही. आम्ही रोज सकाळी ऐकत होतो ना, आम्ही टीव्ही वाल्या चॅनलवाल्याला पण जात चालला, कारण आम्ही आत्मविश्वास अभंगतेने ज्यांच्या जीवनाची सुरुवात होते आहे ते परिवर्तन कसं घडत असतं. 14 वर्षाची व्याख्यानमाला हे परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करते आहे, म्हणजे मांगल्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न, वर्ष सकल मंगळ. आणि असं बळीबळीनी नाही, चमच्यानी नाही, मांगल्याचं वर्षा भवतु संपूर्णं भवतु संपूर्णं भवतु संपूर्णं सर्वे सुखे सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं. बघा किती समान आहे सगळं. जैन दर्शन असो, बौद्ध दर्शन असो, वैदिक दर्शन असो, आतली गंगा हीसाठी आहे. पण किरकोळ काही फरक आहे, कोणत्या घाटाने जायचं एवढं. पण आम्ही ते घाट उत्तम केले का, तर आम्हाला एक गंगा खंडित करायची, त्याच्या विरुद्ध उभं राहायला. वर्ष सकल मंगळ सातत्याने जगाच्या मंगल्यातच विषय वर्षावर करणारे कोण आहे? ईश्वर निष्ठांचे मंदिर आहे. आपण माहितगार शब्द वापरतो, त्याच हे मानवी आहे. इतके व्यापक समज प्रमाणात ते असावे. कोण असावे? ईश्वर निष्ठ. आता ईश्वर निष्ठ कोण? जो देव म्हणतो, देवाला जातो, पूजन करतो, ईश्वर निष्ठा. तो ईश्वर निष्ठाचा एक पैलू आहे, अस्तित्व. पण ईश्वर निष्ठा म्हणजे काय? ईश्वर म्हणजे काय? देव म्हणजे काय? भगवान म्हणजे काय? आम्ही नाही लक्षात घेत नाही. फार बोललं झालं, फार नुकसान झालं. आता हात जोडून विनंती की पुढच्या पिढीला हे सांगा, बसून सांगा, थोडं प्रेमाने सांगा. ईश्वर म्हणजे सर्वोच्च ऊर्जा, त्याला कॉस्मिक एनर्जी म्हणतात. दॅट इज ईश्वर. फॉर्मलेस, कलरलेस, odorless, nameless. A pure energy, even light. येते की इंग्लिश मध्ये? जिथून हे सगळं बिग बँग, गॉड पार्टिकल, फ्रिट्ज ऑफ कापरा नावाचा एक पदार्थ विज्ञान शास्त्री होऊन गेला. त्यांनी तावा फिजिक्स नावाचं एक पुस्तक लिहिलं. तो म्हणतो की एकदा मी समुद्राच्या किनाऱ्यावर बसलो होतो आणि माझ्या असं लक्षात आलं, थोड्या वेळाने मी जसा एकाग्र होत गेलो. समुद्र साधला, समुद्रावरच्या लाटा साधल्या, तोरणीवरची वाळू साधली, किनाऱ्यावरची दृश्य संपली, माझं शरीर संपलं आणि मी फक्त तिथे विद्युत कण फिरताय एवढं दाखवलं. आणि तो म्हणतो, फर्स्ट टाइम इन माय लाईफ आय सॉ कॉस्मिक डान्स ऑफ लॉर्ड शिवा. मी भगवान शंकराचं विराट नृत्य पाहिजे. फक्त ऊर्जा, फक्त ऊर्जा, फक्त ऊर्जा, फक्त ऊर्जा. त्या ऊर्जेशी तो एकनिष्ठ राहतोय, तो ईश्वर. त्या ऊर्जेला काही जात नाही, पात नाही, धर्म नाही, भाषा नाही, भूषा नाही, काही नाही. ती शुद्ध ऊर्जा आहे. अग्नीला काय असतं? त्यामुळे अग्नीला विटाळ पण नसतो. शुद्ध आहे, त्याच्याशी एकनिष्ठ आहे. म्हणजे काय आहे? विश्वाच्या आधी बीजाशी एकनिष्ठ. ते कशासाठी निर्माण झाले? त्या संकल्पाशी एकनिष्ठ. ते निर्माण झालं यासाठी की सुंदर विश्वनाट्य सतत चालत राहावं. कडू गोड, चांगलं वाईट, काळं गोड सगळं आहे. पण हे सगळं त्याने निर्माण केलं. आणि तो जर त्याच्याशी माझी निष्ठा असेल तर याच्या कोणाशी माझं वैर आहे? एक शब्द काय शिकवत नाही. महिने बसायला ज्ञानेश्वरांनी चालू शकेल. पण आता मी फक्त एक दिशा घेऊन ठेवतोय. आता सगळं बरोबर आहे असं मानायचं कारण नाही. तुम्ही त्याच्यावर चिंतन करा, मग तुमच्या लक्षात खूप काही मिळतं. ईश्वर निष्ठांची मंदिर आहे. अनवरत भूमंडळी भेटो तया म्हणता. अनवरत म्हणजे नेता ऍक्सेसिबल असला पाहिजे.
आम्हाला भेटतच नाही आमदार, आम्हाला भेटतच नाही मंत्री, आम्हाला भेटतच नाही मुख्यमंत्री, फक्त फेसबुकवर भेटतो असं नाही, खरं भेटतो, ऍक्सेसिबल असतं. शिवाजी महाराजांना आम्हाला काळात पुसलो आहोत किंवा 122 वर्ष झाली मामांचं स्मरण आपल्या मनातून जात का नाही, तर ते सगळं ऍक्सेसिबल आहे. तुम्ही कधी रात्री 12 वाजता जाऊन हात मारा, भेटा. आम्ही म्हणतो की नाही साहेब झोपले, उठ, तू नोकर आहे आमचा, साहेब कुठला आला, तुला हे सगळं जे मिळतंय ना, गाड्या घोडे मागे पुढे पोलीस तनखा, ही कमिटी ती कमिटी, तुझा प्रवास खर्च आमच्या करातून मिळतोय, उठ. 12 वाजता मी आलोय, माझा आई पहिल्या अनवरत मंडळी भेटतो. जेव्हा गरज वाटेल तेव्हा हे सगळे श्रेष्ठ पुरुष भेटू शकले पाहिजे. ऍक्सेसिबल असले पाहिजे. 3 A आहे इंग्रजीमध्ये, ऍक्सेसिबल, अवेलेबल, अफोर्डेबल. कधी कधी अवेलेबल असतात पण ऍक्सेसिबल नसतात, कधी कधी ऍक्सेसिबल असतात पण अफोर्डेबल नसतात. 5,000 रुपये दिले तरच माझ्या पूजेला घेईल, किंवा 15,000 रुपये दिले तरच तुमच्याकडे घेईल, किंवा 50,000 दिले तरच मी कळलं. आणि पुढाला मिळतो भूता. भूत काय? लोएस्ट लॅडर आहे, सगळ्यात तळातला स्तर आहे भूत, जिथे सजीव आणि निर्जीव दोन्ही आहे. विचार केला पाहिजे, भूताप्रस्परे करून नाही, तसं इकडे भूतांना भेटो, सर्वांना भेटो, सजीव असो की निर्जीव असो. आणि विज्ञान सांगतं निर्जीव काहीच नाही. Is there anything like matter? E is equal to mc square. Matter नाहीच आहे, त्याची देणार ते म्हणते, फक्त ऊर्जाच आहे. पण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की ते सगळ्या ऊर्जाला भेटते. ते अनवरत भूमंडळी भेटत होतात, सर्वांना भेटतो, सजीव निर्जीव, बुद्धिमान निर्बुद्ध, मनुष्य प्राणी, कोणालाही भेटतो, त्या सर्वांना ते भेटतो. तुझे सर्वांचं कल्याण. मग काय म्हणतात, आशांमध्ये गुणवत्ता कोणती असली पाहिजे? चला कल्पतरूचे चला नाही, स म्हणायचं नाही, च म्हणायचं, स नाही म्हणायचं. चला म्हणजे चला 8 वाजले चला असं नाही. चला म्हणजे अचल आणि चल. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंता म्हणायचे गाव, बोलतीचे कर्णवृत्ती. किती एक तरी नेता असा आहे का? नेता म्हणा, पंडित म्हणा, विद्वान म्हणा, बुद्धिमान म्हणा, प्रसिद्ध म्हणा, प्रख्यात म्हणा, तो एवढा वर्गीय ना, तेवढा आमचा तेवढा पूजमान होता, तेवढा लोकांच्या अंगावर धूळ उडवत. कित्येक मोठ्या लोकांचं मोठेपण एवढ्यासाठी असतं की ते कार्यक्रमात उशीर आहे. काय आपला समाज आहे, कधी कधी दुःख वाटतं. एक तास उशिरा तुझं मुखदर्शनाने काही पांडुरंगाचं मुखदर्शन घेतल्याचं भाग्य आम्हाला लागणार आहे. उद्या ती संध्याकाळ वाईटच जाणार आहे, खात्री आहे, पण तुझ्या हातात सह्या आहेत म्हणून आम्ही करतो. ज्ञानेश्वर महाराज किती किती गोड होतात. क्षमा कल्पतरूचा कल्पतरू आहे, त्याच्या जवळ बसून इच्छा व्यक्त केली की इच्छा पूर्ण होते. पण जिथे कल्पतरू आहे तिथे मला जावं लागेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे इतके सुद्धा कष्ट घेऊ नको संसारात. क्षमा कल्पतरूचे आराव. हे सगळे संत, संत म्हणजे खऱ्या अर्थाने संत. हे पण तुम्ही क्लिअर करा. उत्तम प्रवचन, उत्तम व्याख्यान, उत्तम कीर्तन हे संत साहित्याचे प्रचारक असतात, संत नसतात. तुम्ही माझ्या बोलते हरिभक्ती पारायण किती जोडा, त्याने मी संत होत नाही. मी संत साहित्याचा प्रचारक होतो बस. पण भलत्याच गोष्टीचा प्रचार करण्यापेक्षा संतांचा प्रचार करतोय हे चांगली गोष्ट आहे. त्यामुळे सगळे कीर्तनकार, प्रवचनकार आणि व्याख्याते संत नसतात, बहुधा कोणीच नसतं, म्हणून आपण दहेरी संत म्हणतो.
संत कोण होतो माहिती आहे? हृदय जब अनंत हो गया तो रोम रोम संत हो गया. हा कठीण आहे संत म्हणून. संत म्हणून घेणं सोपं आहे. 4 अभंग 2 ओव्या 3 श्लोक आणि आवाजामध्ये चढ होता झाले संत. सगळ्यात 24 वाजले असो. खरे संत चालणारे कल्पवृक्ष. पहाड ब्रह्मादारावर येत नाही ना तर ब्रह्मा म्हणतो मी पहाड नाही. कधी म्हणतात कधी कविता मला माहित नाही पण म्हणतात तर म्हणतात ते असे ते भासकुवा. तसे हे संत इतके उदार आहे. तू नको येऊ माझ्याकडे मी येतो. आणि संत इतके उदार काय ते ईश्वर निष्ठ आहे. आणि ते ईश्वर निष्ठ आहे म्हणून ईश्वराच्या त्या शक्तीला ते फॉलो करतात. भगवंताला 4 हात आहेत तर सगळे राहिले का? भगवंताला 4 हात आहेत. शंकराच्या तळापासून घेण्यासाठी कसं निवड 4 हात भगवंतांनी स्वतः सांगून टाकलं. म्हणजे त्या गुरुजींनी दोन्ही भुजा घेऊन आलिंगा वया लावणी तयाचे अंग. भक्ताला 2 हातांनी मिठी मारून माझं समाधान होत नाही. 4 हातांनी मिठी मारून माझं समाधान व्हावं म्हणून दोन्ही भुजा घेऊन तो धावत येतो. शबरीकडे कोण गेलं? इंदुरकांच्या घरी कोण गेलं? उद्धवाला कोणाकडे पाठवलं? तो येतो. वेळे वादळे न शिकलेले अशा गवळ्यांच्या पोराकडे कोण जात होतं? तो हाका मारायला. तो कन्हैयाच राहिला. काय करू नका इथे फक्त प्रेम निर्माण करायला न लागलं की साहेब स्वतःवे बनांना सुखी येतो घराला काही करणार नाही. फक्त त्याच्यावर प्रेम करा. तो येतो. तो प्रेमाचा कुठे मधुमकाचं उष्ण ताण चाटलं. अजून काय करायला लागलं? तेवढीची गोष्टी केवळ त्यांनी खाल्ली. विदुरांच्या जरी शिजवलेली काय ती खिचडी होती ती खाल्ली. त्याच्यावर आम्ही कीर्तनकार प्रवचनकारांनी जाणून केले. विदुरांच्या घरची खिचडी खाल्ली. म्हणजे विदुराचं गरिबी इतकी वर्णन करून सांगायची की आरतीच्या टप्प्यात पैसे पडलेच पाहिजे. विदुर गरीब आहे. या देशाच्या सर्वात श्रेष्ठ राज्याचे महामंत्री आहेत. ते गरीब नाही. ते वैराग्यवादी. गरिबी आणि वैराग्याचा फरक आपल्याला कळाला. असो तो येतो धावत. पुंडलिकासाठी कोण? पुंडलिका भेटी परब्रह्म आले. आरण आणि पंढरपूरमध्ये अंतर येते. अरण आमच्या सावता महाराजांचं गाव. एकदाही सावता महाराज पंढरपूरला गेले. एकदाही. पण दरवर्षी विठोबा मात्र पण त्यांना भेटायला सगळ्या संतांच्या मागच्या पंढरपूरला येतात. विठ्ठलाची पालखी फक्त आनंदात झाली. हिमालय गेले. कशामुळं? अन्नामुळं भाजी अवघी विठाई. सावत्याने केला मला विठ्ठल पायी गोविला कळा. बस इकडे तो दिला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सावता महाराजांचे वैशिष्ट्य कधी काढा? तो भावाचा मुलगा आहे. तो येतो धावत. मग चला कल्पतरूंचे आरंभ म्हणजे हे संत चालणारे कल्पवृक्ष आहे. ते म्हणतात की तुझ्या जवळ येतो आता तरी माग. चला कल्पतरूंचे आरंभ. चेतना चिंतामणीचे गाव. चिंतामणी निर्जीव आहे पण संत चेतना चिंतामणी आहे. सजीव आहे. आणि एक दोनदाही येते मखमली कपड्यात बांधलेले. चेतना चिंतामणीचे गाव आहे. गावच्या गाव. एक चिंतामणी गवसला तर चिंता जन्मभराची जाते. इथे संतांची मांदी गाडी मिळाली तर चिंता कुठं होईल. फक्त संत ओळखता आहे. समर्थ रामदास कठोरपणे बोलतात संत ओळखतात. आपल्याला काय वाटतं? संत पोशाखावर आहे. हे आहे ना भगवा आहे ना
घालू का सांगतो मी बघू का तर पहिल्या दिवशी जर बघू वगैरे असलं तर मग वाटलं की हा आध्यात्मिक आणि व्हिडिओ चांगला आहे चांगला व्हिडिओ पोषणावरून नाही बोलत आहे संत वाणीवरून नाही बोलत आहे समर्थ म्हणतात शिष्यास जो साधन लावत नाही यमनियम देत नाही अनुशासन सांगत नाही ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी टाका फुकट मिळाला असता तरी घेऊन नाही आहे संतांनी सामर्थ्य आपल्याकडे बोलायला नाही वर्तमानात संतांचं मार्केटिंग एजन्सीच असते तिथे आपण काय असो ते त्याच्याजवळ येतात आणि एक चिंतामणी नाही गावच्या गाव आहे चैतन्यमय चिंतामणी आहे तुझ्या हातात हा चिंतामणी असेल तर तुला कसली चिंता वाटायचं कारण संतांच्या सहवासात गेल्यानंतर पहिला अनुभव काय येतो होता अनवरत आनंदे वर्ष खरा संत ओळखायचा ना त्याच्या जवळ गेल्यानंतर गंमत नाही सुख नाही मजा नाही त्याच्या जवळ गेल्यानंतर आनंद धरून आला आनंद असं कोणी भेटलं तर मला सांगा त्यांच्यावर चर्चा केली सगळे दिल्या घेतल्या सहज त्याच्या जवळ गेलं ना आनंदानेच मन भरलं असं संत आहे मग अशा संतांच्या सहवासामध्ये आपण गेलं तर काय होईल काय म्हणणार आपण आनंदमयच आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंद अहो सकाळच्या वेळी कुंडलीमध्ये मोगऱ्याची 4 फुलं घेतली आणि पांडुरंगाच्या पायावर वाहिली हात जोडला तर थकलो होतो आपण की आपल्या हाताला मोगऱ्याचा वास आला बागेत घेतली हातात घेतली पांडुरंगाच्या पायावर वाहिली हात जोडला तर हाताला मोगऱ्याचा वास मोगऱ्याची फुलं माझ्या हातावर किती वेळ होती अर्धा मिनिट पण अर्ध्या मिनिटात ती फुलं माझ्या कुंडलीला सुगंध देऊन गेली अंजली स्थान पुष्पानी वासयंती करत तसं संतांच्या जवळ एक क्षणभर बसलं तरी तुला आनंद होणार आहे तू सुगंधित होणार आहे म्हणून श्रीरामाने शबरीला सांगितलं की प्रथम भगती कर संतन संता दुसरी प्रति मम कथा प्रसंग हे सगळं एक साखर म्हणून मी तुम्हाला हे करून तेवढ्या संतांच्या सहवासात राहा संतांच्या जवळ राहा आणि संत चरित्र ऐकत राहा मग तुझ्या जीवनात आनंदाशिवाय काय घडणार सगळ्यांच्या समाधानाचा परिपूर्ण अनुभव प्रत्येकाला बोलती जे अर्णव आणि इतकी क्षमता असलेला लीडर कसा बोलता पाहिजे कसा बोलता पाहिजे एक तासभर छान 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 त्यांचं सहज बोलणं ते इतकं बोलतील ना पुढे उमरल्यानंतर दुसरं काही घडण्यासाठी सुगंधच येईल तसा समाज परिवर्तन करणाऱ्या माणसाचं बोलणं बोलतीचे अर्णव पियुषांचे त्यांचं बोलणं अमृताचा समुद्र इतकं गोड पण गोड म्हणजे खोटं नाही साधारण ही नोकरी माझं कार्यक्रम ठरवणार आहे असं कळलं तर मी जरा त्यांच्याशी बोलतो आणि हे मस्तक मला आजमायला आले तसं कळलं म्हटलं नाही मला डायरी पाहावी लागेल तुला बरोबर डायरिया झालाय ते सांग म्हणजे डायरी सगळं आम्ही व्यवसाय करायचं बोलती जे कारणावर इतकं बोलायचे बोल कंडोल अमृताचे आणि हे अमृताचं बोलणं कसं असतं वितुल आणि साज थोडं असतं आणि सत्य असतं थोडं सत्य आहे तर 8 नंतर तेवढं सांगायचं पण संपत आलेलं असल्यामुळे तेवढं संपू म्हणजे कुठल्या नात्या भावनांचा बोलत इथे आलं आणखी नंतर कोण काय चंद्र इथे आला मार्तंड देता
हे सर्वांनी सदा सज्जन सोडले. कमाल. हे चंद्रमासाठी शीतल आहे. संत सत्पुरुष परिवर्तन घडवणार. माऊलीच्या मनात चंद्रावर डाग आहे, यांच्यावर डाग आहे. पण माऊलीने स्पष्टीकरण देऊन टाकलं. चंद्र म्हणजे अलांछन. असे चंद्र आहे की ज्यांच्यावर लांछन नाही, कसला डाग नाही. म्हणजे इतकी गुणवत्ता असून सुद्धा डाग नसणं किती सांभाळून वागत असते. शेण खाली गेल्यानंतर नाही बोलच होतं, डाग लागतोच, प्रपंचात वावरतो. पण हे असे थोर आहे की तुमच्या आमच्यामध्ये वावरून सुद्धा त्यांना डाग लागला नाही. चंद्र म्हणजे आलांछन. पण चंद्र तर रात्रीचे दिवसा त्यामुळे की सूर्यासारखे सूर्याचं बाजून काढेल मग मार्तंड ते सूर्यासारखे प्रकाश देते, पण तापही नाही. कुठल्याही सज्जनाकडे बघा तुम्ही. आणि त्यांचा खरोखर विनोबा भावेचे मला फार मजा वाटते. त्याच्याकडे चरणसिंग पंतप्रधान झाले होते. शेवाळचे पंतप्रधान होते ते. अवघड त्यांचं होतं. गेले होते. बाबांचं नाव नव्हतं. मी तुला साच तरी गोड आणि तरी अर्धवाही. चरणसिंग थांबले पाहिजे. त्यांनी चिठ्ठी लिहिली कि मैं आशीर्वाद प्राप्त करने के लिए दर्शनार्थ आया हूँ. चरण सिंह. शिष्याने आज मंडळी विनोबाने वाचली. म्हणून तर होतं त्यांनी पेन घेतलं. आपका चरण सिंग असं लिहिलं होतं. त्या चरण सिंगाच्या समोर स्वल्पविराम केला. मग ते संबोधन झालं. चरण सिंग खाली वर ठेवली. आचरण सिंग बनव. संत संकेत आणि बोलतात, त्यामुळे त्यांचा अमृतासारखं असतं. आणि असं असल्यामुळं त्यांच्यामध्ये ह्या दोन विशेषता येतात. चंद्रमासारखे शीतल असूनही अलांछन असतात. सूर्यासारखे तेजस्वी असूनही ते भाजत नाही. चंद्रने ते अलांछन मार्तंड देता ते सर्वाही सदा सज्जन सोयरे. जवळचे शिष्यानं सगळ्यांना प्रेम करतात. मी हे सगळं 50 वर्ष बघतोय. नामीवंत नामी गिरामी मोठे लोक बघितले. आणि त्यांचे जवळचे आहेत ना, त्यांच्याशी बोलण्याची पद्धत त्यांची वेगळी आहे. म्हणजे असे झाले माझे एक बहिणी होते भाऊजी ते मला म्हणायचे तू फार भाग्यवान आहेस. मी म्हणलं का? तुझ्या पोटा पाण्याची सोय 5000 वर्षापूर्वी करून ठेवली वेदांनी महाभारताने रामायणाने आणि 1000 वर्षापूर्वी करून ठेवली संतांनी. त्यांनी कमवलेलं वाटतं आणि तुझं पोट भरतात याची जाणीव पाहिजे. डॉक्टर प्रकाशराव तेव्हा म्हणाले की चला आता आपण आज लोक बसले. मी त्यांना हेच म्हटलं की माझ्यासाठी लागलं का? वर्षीत अशी खुर्ची आहे की जी बोलू शकते. मोठी आहे का मोठी काही प्रसिद्ध आहे वार्षिकांमध्ये गाव. गमतीला भाग असा आहे की मी त्याला म्हणतो प्रकाशरावांना की माझ्यासाठी श्रोते शोधले ते माझ्यासाठी परमेश्वर. त्याचं कारण असं तुम्ही नसाल तर कीर्तन प्रवचन भाषण करणाऱ्यांना कोण. पण मी हा भेद पाहिला. माऊली असं म्हणते की सर्वांचे सोयरे करून ते भेटतात. सोयरा म्हणजे तो सोय बघतो. सोयरा म्हणून करत नाही. सोयरा सोय बघतो. असे जे आहेत संत परिवर्तनाचे प्रतिनिधी पुढारी नेते काही म्हणत
असे असतील तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दोघींचं परिवर्तन करू शकेल. मला अशा पद्धतीचा समाज निर्माण करा. किंबहुना सर्व सुख पूर्ण होई देही भली जो आधी योगी अखंडित. आता इथे त्या कॉस्मिक एनर्जीचा संबंध आहे. ज्याला परिवर्तन करणारा त्याला तो पूर्ण सुखी असणार. ज्याला स्वतःला लालसा आहे, इच्छा आहे, हाव आहे, तो परिवर्तन नाही होऊ शकत. तुम्ही मागा, हाव नका. आणि दरवर्षी मला एकदा वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये असे फुकट अवधूतांबरोबर जसं वेळ मिळेल तसा फिरतो. ते इथला एकांबरोबर असं फिरत असताना उत्तर काशीमध्ये जिथे माता पार्वती गणपतीचं प्राकट्य झालं असे ठिकाण आहे. दुर्लभ आहे, छान आहे. तर तिथे पकड भेटले. त्याला धुंडी नाग म्हणतात. धुंडी राज गणपतीचा. तर एक दिवस त्याच्यावर खूप ऐकलं आणि सहज एकदा त्यांना म्हटलं त्यांना बोलतं करायचं असेल तर त्यांना विचारावं. मग मी म्हटलं की गुरुजी कहीं पर मेरे मन में ये सवाल उठता है कि हम तो बोलते कि आसक्ति नहीं होनी चाहिए जीवन में, बिल्कुल आसक्ति से परे होना चाहिए. तो ये आसक्ति क्या होती है? मला वाटतं ते खूप वेळ बोलते. बघा विनोबा भावे त्यानंतर हे त्याने असं माझ्याकडे बघितलं, हसले, पिटक राहायचं. मी बसलो. मला वाटलं आत्ता सांगते मग सांगते. 2 मिनिटं त्यांनी डोळे मिटून विचार केला आणि ते म्हणाले ये मत भूलो जो कभी भी आ सकती है वो आ सकती है. जो कभी भी आ सकती है. हर प्रत्येक पावलावर सावध राहा. प्रत्येक पाऊल फार कठीण होते. आणि मग असे संत सावध राहतात म्हणून सुखी किंवा सर्व सुखी पूर्ण होई देही. पूर्ण म्हणजे पूर्ण. आता काही आग इतकी सुद्धा लालसा नाही आहे. भजी जो आधी आणि इतकं असून सुद्धा जो त्या विश्व चेतनेशी स्वतःचं अनुसंधान ठेवतो असे सत्पुरुषात समाजात परिवर्तन करू शकतात. हे सगळं ज्ञानेश्वरांनी मानतो. आणि ग्रंथोपजी विशेषी योगी दृष्टा दृष्ट. लोक दृष्टा दृष्ट म्हणतात, दृष्ट अदृष्ट हो आहे. आता विशेषी या लोकी म्हणजे पृथ्वीवरती त्यांचं बदल जे ग्रंथोपजीवी आहेत. म्हणजे काय? सद्ग्रंथामध्ये जी शिकवण दिलेली आहे त्यानुसार जे जीवन जगत आहे त्यांच्यावर अशी विशेष कृपा असू शकते. पण सद्ग्रंथापर्यंत जाण्यासाठी ग्रंथांचा आपल्याला परिचय व्हायला पाहिजे. ग्रंथांचा परिचय होण्यासाठी घरात ग्रंथ असले पाहिजे आणि घरात ग्रंथ येण्यासाठी भौतिक सुखसुविधांची ग्रंथी आपल्याला पहिल्यांदा सोडून टाकते. ती आहे तोपर्यंत ग्रंथ. तुमच्यापैकी प्रत्येकाच्या घरात ग्रंथ असले पाहिजे. माझ्यासारख्याच्या घरात ग्रंथ असलेच पाहिजे. किंवा सर्व सुखी पूर्ण होऊन तिची लोकी कधी जो आधी लोकी अखंडित तो कसा आणि ग्रंथोपजीवी विशेष दृष्ट अदृष्ट विजय होईल. ते दिसत नाही दिसत या सगळ्यांच्या जीवनामध्ये विजय प्राप्त. हे सगळं मागितलं आणि निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं मजो द्यावी म्हणून तर यांनी सगळ्यांसाठी मागितलं. पण निवृत्तीनाथांना आनंद झाला की ज्याला मी छोटा भाऊ समजत होतो तो त्रिखंड एवढा मोठा. गुरुला आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा होण्यात आनंद असतो. आणि मग जेव्हा ते म्हणाले की तुझ्या मनात जी जी विश्वकल्याणाची कल्पना ती सगळी पूर्ण होते. असा वर पूर्ण
तोही विश्वात्मा, विश्वनाथ आहे, विश्वात्मा आहे. आणि असा वर जेव्हा गुरुकडून प्राप्त होतो बघा, येणे बळे ज्ञानदेव सुखी. म्हणजे सगळ्यांचं कल्याण झालं तर मी सुखी होणार आहे हे ज्याला कळतं तोच खऱ्या अर्थाने सुखी असतो. आपण सगळे सुख घ्यायला बाजारात फिरतो आहोत, पण सुख नाही. का तर सुख होण्याचा मार्गच आपल्याला माहिती. 17-18 वर्षाच्या तरुणांनी 750 वर्षापूर्वी तो आपल्याला दिला. आपण त्या मागणीचं कार्यक्रम संपलाय असे सिद्ध करण्यासाठी गाणं म्हणण्यात होतो. तर आता कार्यक्रमाने पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होती. अशासाठी नाही, पसायदान हे एका पातळीवर व्यक्तिमत्व विकासाचा आहे, एका पातळीवर आध्यात्मिक उन्नतीचा आहे, एका पातळीवर विश्व कल्याणाची विश्व प्रार्थना आहे. असं पसायदान येण्यामध्ये ज्ञानदेवपर्यंत आपल्या सगळ्यांना घेऊन जावं अशी कामना करतो. आणि अशा या पायावरच गेल्या ज्ञानदेवाचा संपूर्ण उत्तर भारतात ज्यांनी प्रसार केला त्या नामदेवाने मागितलेलं प्रसार कसं आहे याची चर्चा आपण उद्या करू. आज थोडासा उशीर झाला म्हणून संपायलाही थोडासा उशीर झाला. 8-10 झाले, 6:15 आपण साधारण सुरू केलं. उद्या मात्र 6ला सुरू करू आणि बरोबर 8ला संपू. तुम्ही आणि मी पण खऱ्या अर्थाने सुखी हो अशी ज्ञानदेवाच्या प्रार्थना करू. पुन्हा एकदा शिवशक्ती बँकेचं अभिनंदन करू. सर्व गोष्टांना बसूनच म्हणायचं. खूप लोक बसायला राखली तसं खूप उभे झाले. आता विश्वामध्ये
त्यांचे मनापासून आभार. उद्या याच सभागृहात संध्याकाळी 6 वाजता पसायदान संत श्री नामदेवांची या विषयावर गळसासी गुरुजींच्या निरूपणाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती.